नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा सेशन खूप महत्त्वाचा सेशन असणार आहे, कारण आज आपण तब्बल 100 प्रश्न बघणार आहोत लॉजिकल रिझनिंग या युनिटवरती. आजच्या सेशनमध्ये लॉजिकल रिझनिंग हा युनिट पूर्णपणे कव्हर करणार आहोत. तर सर्वांनी शेवटपर्यंत हा सेशन पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही जर येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी तयारी करत आहात, तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी मी घेऊन आलेलो आहे. येणाऱ्या 1 एप्रिल पासून पेपर 1 साठी नवीन बॅच सुरू होत आहे, ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये 75 पेक्षा जास्त गुण मिळवण्याची तयारी आपण करणार आहोत. तर लगेचच सर्वांनी आजच्या आज नवीन बॅच जी आहे ती जॉईन करायची आहे. या बॅचमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहे, जे तुमचे पूर्ण 10चे 10 युनिट कव्हर करणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत, जे तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर करतील. MCQs आणि PYQsचा वापर करून तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता. यामध्ये लाईव्ह सेशन्स असणार आहेत, ज्यामध्ये तुमचे पूर्ण कन्सेप्ट, पूर्ण चॅप्टर्स, पूर्ण 10चे 10 युनिट जे आहेत ते लाईव्ह तुमच्या समोर प्रसारित होणार आहेत आणि त्यामधून तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही क्लिअर करू शकणार आहात. आणि साप्ताहिक चाचणी तुमची घेतली जाणार आहे. त्यासोबतच 2000 पेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, जे की प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे आणि त्या ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ते कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगतो. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. खाली स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट. ठीक आहे. महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल, महाराष्ट्र सेट 2025 पेपर 1. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील. डेमो सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील, ओपन होऊन जातील. तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे फटाफट जायचंय, ॲप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. खालीलपैकी कोणती विधाने इतकी संबंधित आहेत की ती दोन्ही खोटी असू शकत नाहीत, जरी ते दोन्ही खरे असेल तरी? ऑप्शन्स काय आहेत? ए, सर्व धातू वायू आहेत. बी, काही धातू वायू आहेत. सी, काही धातू वायू नसतात. आणि डी, कोणतेही धातू वायू नाहीत. खालील पर्यायामधून योग्य उत्तर निवडा. 1 ए आणि डी, 2 बी आणि सी, 3 ए आणि बी आणि 4 सी आणि डी. ठीक आहे. यामध्ये राईट आन्सर जो आहे तो आहे बी आणि सी, म्हणजेच काही धातू वायू आहेत आणि काही धातू वायू नसतात. बघा, दोन विधाने एकत्र अशा प्रकारे संबंधित असतील की ते दोन्ही खोटी असू शकत नाहीत, पण ते दोन्ही खरे असू शकतात. बरोबर. तर ती कशी आहेत? कॉन्ट्ररी म्हणजे विरोधी नसून सब कॉन्ट्ररी, अर्धविरोधी विधाने असतात. बरोबर ना. मग दिलेल्या विधानामध्ये बघा, पहिले दिले ऑल मेटल्स आर गॅसेस. ऑल मेटल्स आर गॅसेस, सर्व धातू वायू आहेत. बरोबर. हे कसं आहे? सार्वत्रिक सकारात्मक विधान आहे. बरोबर ना. ऑल मेटल्स म्हटलं तर सर्वच याच्यामध्ये सकारात्मक झालेलं आहे, पॉझिटिव्ह झालेलं आहे. बरोबर. बी काय म्हणते? सम मेटल्स आर गॅसेस, काही धातू वायू आहेत. बरोबर. विशिष्ट सकारात्मक आहे, म्हणजे अर्ध है ना, अर्ध आहे. काही धातू वायू आहेत. पूर्ण आहेत का किंवा पूर्णच धातू वायू नाहीत का असं म्हटलं का? नाही. काही धातू वायू आहेत म्हणजे काही नसणार आहेत. बरोबर. मग बी म्हणते की काही धातू वायू आहेत आणि सी म्हणते की काही धातू वायू नसतात. आलं का लक्षात? मग विशिष्ट नकारात्मक विधान आहे सी आणि विशिष्ट सकारात्मक विधान आहे ऑप्शन बी. बरोबर. त्यामुळे बी आणि सी आपलं काय होत आहे? अशी विधाने किती संबंधित आहेत की ती दोन्ही खोटी असू शकत नाहीत, जरी ते दोन्ही खरी असले तरी. समजलं?
आणि डी जे आहे नो मेटल्स आर गॅसेस, सार्वत्रिक नकारात्मक आहे. बरोबर ना, पूर्णच नकारात्मक आहे. यामध्ये पूर्णच सकारात्मक आहे पहिला आणि शेवटचा जो आहे तो पूर्णच नकारात्मक आहे. यामध्ये काय विचारलंय की दोन्हीही खोटे असू शकत नाहीत जरी ते दोन्ही खरे असतील, म्हणजे सब कॉन्ट्ररी आपल्याला पाहिजे याच्यामध्ये. ठीक आहे, त्यामुळे बी आणि सी हे उत्तर बरोबर येतं. समजलं? म्हणजे बघा, सब कॉन्ट्ररी अर्धविरोधी जो आहे है ना, म्हणजेच बी आणि सी जो ऑप्शन आहे नाही, हे विधाने दोन्ही एकाच वेळी खरं असू शकतात पण दोन्ही खोटे असू शकत नाहीत. समजलं का? ते कुठले असणार? ए आणि ई. बरोबर. त्यामुळे ऑप्शन आपला बी आणि सी येतोय, ज्या ठिकाणी दोन्हीही एकाच वेळी खरे असू शकतात पण दोन्ही खोटे असू शकत नाहीत. पुढचा प्रश्न बघा, शेवटच्या वेळी मी माझे हात प्रथम आणि माझे पाय दुसऱ्यांदा ताणले तेव्हा मी माझी शर्यत जिंकली. त्यामुळे स्ट्रेचिंग सिक्वेन्सने माझा वेग वाढवला असावा. वरील विधानात कोणती अनौपचारिक चूक आहे? कोणती फॅलसी आहे? पोस्ट हॉक, फॉल्स अल्टरनेटिव्ह, हॅस्टी जनरलायझेशन की स्लिपरी स्लोप? तर हे काय आहे? हे आहे पोस्ट हॉक. ठीक आहे, पोस्ट हॉक जे आहे या लॉजिकला फॉल्स किंवा फॉलसीचा अर्थ असा होतो की एखादी घटना दुसऱ्या घटनेनंतर घडली म्हणजेच ती पहिल्या घटनेमुळे झाली असं गृहीत धरलं जातं. समजते का? त्याला म्हणतो तुम्ही पोस्ट हॉक किंवा अर्गो प्रॉप्टर हॉक, हे जरी असलं तरी सेम झालं. आता या विधानामध्ये काय म्हटलंय की व्यक्ती असं सांगत आहे की प्रथम हात आणि नंतर पाय स्ट्रेच केल्यामुळेच त्याची गती वाढली आहे है ना, आणि तो शर्यत जिंकलेला आहे. परंतु या दोन घटनांमध्ये कारण आणि परिणामाचे निश्चित नाते सिद्ध झालेलं आहे का? नाही. यशस्वी होण्यामागे इतर अनेक घटक असू शकतात. सराव असू शकतो, फिटनेस, आहार, मानसिक तयारी, या सर्व गोष्टी असतात है ना. त्यामुळे फक्त ट्रेनिंगच्या क्रमावर तो अवलंबून आहे असं मानणे चुकीचं आहे. मग इतर पर्यायाचं जर आपण बघितलं, स्पष्टीकरण केलं है ना, जसं की फॉल्स अल्टरनेटिव्ह म्हटलं तर दोनच पर्याय उपलब्ध असल्याचे चुकीचे गृहीतक मानले जाते है ना. येथे तसं घडलेलं नाहीये. करेक्ट. हॅस्टी जनरलायझेशन, कमी उदाहरणांच्या आधारे लवकर निष्कर्ष काढणं. म्हणजे एक्झाम्पल म्हणून म्हटलं तर मी एकदा याप्रमाणे स्ट्रेचिंग केले आणि जिंकलो, त्यामुळे हा नियम सर्वांसाठी लागू आहे. बरोबर. स्लिपरी स्लोप, एखादी कृती पुढे अनेक अनिष्ट परिणामांना कारणीभूत ठरते किंवा ठरेल असे चुकीचे गृहीतक धरणे. म्हणजे जर मी स्ट्रेचिंग योग्य क्रमाने केलं नाही तर मी कधीच शर्यत जिंकू शकणार नाही, याला आपण स्लिपरी स्लोप म्हणतो. हे सुद्धा याच्यामध्ये आहे का? नाही. यामध्ये काय पोस्ट हॉक आहे, म्हणजेच काय केले त्यामध्ये की असं मानलं जात आहे की एक असा लॉजिक लावलेला आहे की एखादी घटना दुसऱ्या घटनेनंतर घडली तर ती पहिली घटनेमुळे झाली आहे असं गृहीत धरलं जातं, त्याला पोस्ट हॉक म्हटलं जातं. खालीलपैकी कोणते विधान तार्किकदृष्ट्या या विधानाशी समतुल्य आहे? म्हणजे कोणतेही धातू वायू नाहीत, नो मेटल्स आर गॅसेस है ना. या विधानाशी कोणतं विधान तार्किकदृष्ट्या समतुल्य आहे? ऑप्शन्स आहेत, सर्व गैरधातू वायू आहेत, कोणतेही वायू धातू नसतात, कोणतेही धातू गैरवायू नसतात आणि सर्व गैरवायू गैरधातू आहेत है ना. तर ऑप्शन बी बरोबर आहे, कोणतेही वायू धातू नसतात. ठीक आहे, समतुल्य विचारलं ना, समतुल्यमध्ये विधान कुठलं दिलंय? कोणतेही धातू वायू नसतात. मग त्याच्याशी सिमिलर म्हटलं तर बीच येणार आहे, म्हणजे सेकंड ऑप्शनच येणार आहे, कोणतेही वायू धातू नसतात. बरोबर ना. आता सर्व गैर धातू वायू आहेत. बरोबर. ऑल नॉन मेटल्स आर गॅसेस हे जे दिलेलं आहे हे चुकीचं आहे, कारण मूलभूत विधान फक्त धातूबद्दलच बोलत आहे है ना, अधातूबद्दल काही सांगत आहे का? नाही. त्यामुळे ऑल नॉन मेटल्स म्हटलं तर काही संबंध येत नाही, ते मेटल्स बद्दल सांगितलेलं आहे. पुढचं म्हणते की थर्ड घ्या, आपण थर्ड घेऊया अगोदर, की नो मेटल्स आर नॉन गॅसेस है ना, कोणतेही धातू गैरवायू नसतात. हे विधान सुद्धा चुकीचं आहे, कारण नो मेटल्स आर गॅसेस याचा अर्थ असा नाही की धातू वायू नसलेले देखील नाहीत, म्हणजे नॉन गॅसेस नाहीत है ना, असं नाहीये, म्हणून ते सुद्धा चुकतं. आणि शेवटचं काय म्हटलं की ऑल नॉन गॅसेस आर नॉन मेटल्स. बरोबर, सर्व गैरवायू गैरधातू आहेत. हे विधान सुद्धा चुकीचं आहे, कारण धातू हे देखील वायू नसलेले आहेत पण ते अधातू नाहीत,
त्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं आणि आपलं सेकंड बरोबर येतं, कारण नो गॅसेस आर मेटल्स असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच आपला जो सेकंड ऑप्शन आहे नो गॅसेस आर मेटल्स हे मूळ विधानासोबतच त्याच्याशी संबंधित आहे, त्याच्याशी समतुल्य आहे. जर कोणतेही धातू वायू नाहीत हे सत्य असेल तर याचा अर्थ कोणतेही वायू धातू नाहीत हे सुद्धा खरंच असणार आहे. बरोबर, त्यामुळे सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. न्यायशास्त्रीय भारतीय तर्कशास्त्रानुसार खालील युक्तिवादात कोणता गैरसमज आहे? ध्वनी शाश्वत आहे कारण तो निर्माण होतो. ठीक आहे, काय आहे हे सांगायचं आहे आपल्याला. अनुपसंहारी, साधारण, स्वरूपसिद्धी की विरुद्ध? तर हे आहे आपलं विरुद्ध. काय म्हटले या ठिकाणी की साऊंड इज इटर्नल बिकॉज इट इज प्रोड्युस्ड. ध्वनी शाश्वत आहे कारण तो निर्माण होतो. मग हे काय आहे? विरुद्ध. का? हे जे विरुद्ध जे आहे फॉलेसी म्हणजे हेत्वाभासाचा एक प्रकार आहे जो विपरीत परिणाम दर्शवतो. आता या ठिकाणी बघा काय सांगितलंय, ध्वनी नित्य आहे म्हणजेच शाश्वत आहे, तो उत्पन्न होतो असे दिलेलं आहे. बरोबर ना? आता उत्पन्न होतो म्हणजेच प्रोड्यूस होतो हे स्वतः अनित्यता दाखवतं, अशाश्वतपणा दाखवतं. ठीक आहे, कारण जे काही उत्पन्न होतं ते नष्टही होतं. बरोबर, त्यामुळे ध्वनी शाश्वत आहे हा निष्कर्ष तो उत्पन्न होतो या कारणामुळे खोटा ठरतो. राईट, आणि कारण आणि निष्कर्ष याच्यात विरोध असल्याने हा विरुद्ध हेतुभास आहे. आलं लक्षात? हे लॉजिक आहे याच्यामध्ये. पुढे, खालील युक्तिवादात कोणती चूक झाली आहे? एक समाज म्हणून गरजूंना आधार देणे आपले कर्तव्य आहे कारण त्या लोकांकडे पुरेशी संसाधने नाहीत, त्यांचा समाजाच्या संसाधनावर हक्क आहे. ठीक आहे, काय विचारलं याच्यात या दिलेल्या स्टेटमेंटमध्ये युक्तिवाद कोणती चूक झालेली आहे? बेगिंग द क्वेश्चन, समीकरण म्हणजे इक्वोव्होकेशन, इक्विव्होकेशन आणि फॉलसी ऑफ कंपोजिशन की अपील टू इमोशन. ठीक आहे, यामध्ये बेगिंग द क्वेश्चन प्रश्न विचारणे किंवा बेगिंग द क्वेश्चन म्हणतो ना ते आहे. बघा, कारण याच्यामध्ये या युक्तिवादात निष्कर्ष आधीच गृहीत धरलेला आहे. बरोबर ना? निष्कर्ष जो आहे तो आधीच गृहीत धरलेला आहे. एक समाज म्हणून गरजूंना आधार देणे आपले कर्तव्य आहे कारण त्या ज्या लोकांकडे पुरेशी संसाधने नाहीत त्यांचा समाजाच्या संसाधनावर हक्क आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून गृहीत अगोदरच धरलेला आहे. समाजाची गरजूंना मदत करण्याची जबाबदारी आहे कारण त्यांना समाजाच्या संसाधनावर हक्क आहे ना, हे विधान सांगते. येथे काय सांगते? गरजूंना मदत करण्याची जबाबदारी का असावी याचे स्वतंत्र तर्क दिलेला आहे. तर्क दिलेला नाही. बरोबर, उलट याच्यामध्ये हक्क असण्याच्या गोष्टीवर हे स्टेटमेंट आधारित आहे जे आधीपासून सिद्ध करायचं आहे. बरोबर, याला आपण सर्क्युलर रिझनिंग किंवा बेगिंग द क्वेश्चन असं म्हणतो कारण ते प्रत्यक्ष पुराव्याऐवजी स्वतःच्याच गृहीतकावर आधारलेला आहे. राईट, बाकीचे पर्याय काय म्हणतात? त्याला आपण इक्विव्होकेशन म्हणतो है ना. यामध्ये एका शब्दाला दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरण्याचा दोष असतो, पण येथे तसं झालेलं आहे का? नाही. पॉलिसी ऑफ कंपोजिशन, संपूर्ण त्याचा भ्रम है ना, किंवा रचना चुकीची आहे. यामध्ये एका शब्दाला दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरण्याचा दोष असतो. याच्यामध्ये याचा जो अर्थ आहे काही भागांचा गुणधर्म संपूर्ण गटासाठी लागू केला जातो है ना, पण येथे तसं आहे का? नाही, तसा दोष नाही. अपील टू इमोशन, बरोबर, भावनात्मक आवाहन. जर युक्तिवाद भावनांना उद्देशून केला असेल तर हा दोष असतो. ठीक आहे, तर ही पॉलिसी असते, पण इथे तसं झालंय का? नाही, त्यामुळे चौथा पण येत नाही. खालीलपैकी कोणते विधान तार्किक दृष्ट्या या विधानाशी समतुल्य आहे? कोणतेही बेडूक सस्तन प्राणी नाहीत. ऑप्शन्स आहेत: कोणतेही सस्तन प्राणी बेडूक नसतात, सर्व सस्तन प्राणी नसलेले बेडूक असतात, काही सस्तन प्राणी हे बेडूक नसतात आणि काही सस्तन प्राणी बेडूक नसलेले असतात. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए,
कोणतेही सस्तन प्राणी बेडूक नसतात, जे की समतुल्य आहे. कोणतेही बेडूक सस्तन प्राणी नाहीत ह्याच्याशी. युक्तिवादात केलेली चूक ओळखा. स्त्रियांना समजणारे सर्व पुरुष संभाव्यता परिपूर्ण पती आहेत. सर्व संभाव्य परिपूर्ण पती हे असीम सहनशीलतेचे पुरुष आहेत. म्हणून असीम संयम असलेले काही पुरुष आहेत जे स्त्रियांना समजतात. यामध्ये काय विचारलंय? युक्तिवादातली चूक ओळखा. ठीक आहे. पॉलिसी ऑफ इलिसिट मेजर, पॉलिसी ऑफ इलिसिट मायनर, एक्झिस्टेन्शियल पॉलिसी की पॉलिसी ऑफ अनडिस्ट्रीब्युटेड मिडल. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, एक्झिस्टेन्शियल पॉलिसी, अस्तित्व विषयक भ्रम. ठीक आहे. न्याय प्रणालीमध्ये एखाद्या अनुमानाला काय म्हणतात जेव्हा ते त्याच्या मध्यवर्ती पदावर आधारित असते आणि केवळ मुख्य पदाशी सकारात्मकपणे संबंधित असते. केवतर्वयी, केवल व्यतिरेकी, अन्वय व्यतिरेकी आणि व्यतिरेकन्वयी. याला म्हटलं जातं केवतर्वयी. ठीक आहे. आता स्टेटमेंट दिलेले आहेत विधान 1 आणि 2. यामध्ये आपल्याला ओळखायचं की दोन्ही विधान बरोबर आहेत का, दोन्हीची चुकीचे आहेत की एक चुकीचं एक बरोबर आहे. ठीक आहे. एक विधान म्हणते की अनुमानाच्या न्याय प्रणालीमध्ये प्रमुख पद साध्या हे मध्यम पद हेतूशिवाय अस्तित्वात असू शकते. विधान 2, न्याय पद्धतीनुसार मध्यम पद हेतू हे प्रमुख पद साध्याशिवाय अस्तित्वात असू शकत नाही. ऑप्शन्स आहेत विधान 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत, की बी विधान 1 आणि 2 दोन्ही चुकीचे आहेत, की सी विधान 1 बरोबर आहे 2 चुकीचं आहे, की डी विधान 1 चुकीचं आहे 2 बरोबर आहे. तर यामध्ये विधान दोन्हीही बरोबर आहेत. परत स्टेटमेंट दिले. स्टेटमेंट 1 म्हणते की व्याप्ती सार्वभौमिक सहवासाचा संबंध केवळ दोन वैयक्तिक वस्तूमधील संबंध व्यक्त करते. विधान 2, व्याप्ती व्यक्तींच्या वर्गामधील संबंध व्यक्त करते. है ना. स्टेटमेंट 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत का, दोन्ही चुकीचे आहेत, की एक बरोबर आहे दुसरा चुकीचा आहे, की एक चुकीचा आहे दुसरा बरोबर आहे. तर यामध्ये एक जो आहे विधान 1 तो बरोबर आहे आणि विधान 2 जो आहे तो चुकीचा आहे. अटींची मालिका वाढत्या तीव्रतेच्या क्रमाने असेल. ए, जेव्हा मालिकेतील प्रत्येक संज्ञा पहिली वगळता त्याच्या आधीच्या शब्दापेक्षा अधिक गुणधर्म दर्शवते. बी, जेव्हा मालिकेतील प्रत्येक पद पहिले वगळता त्याच्या आधीच्या शब्दापेक्षा अधिक विशिष्ट असते. सी, जेव्हा मालिकेतील प्रत्येक संज्ञा पहिली वगळता त्याच्या आधीच्या शब्दापेक्षा कमी विशेषता दर्शवते. की डी, जेव्हा मालिकेतील प्रत्येक पद पहिले वगळता त्याच्या आधीच्या शब्दापेक्षा कमी विशिष्ट असते. ऑप्शन्स आहेत सी आणि डी, सी, ए, बी की डी. तर यामध्ये ऑप्शन ए आणि बी हे बरोबर आहे. महान क्रिकेटपटू सुधीर म्हणतात की मेडिसल्फा साबण आरोग्यासाठी चांगले आहेत, त्यामुळे ते खरेच असले पाहिजेत यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. वरील युक्तिवादात कोणती चूक केली आहे? स्ट्रॉमॅन, अपात्र, प्राधिकरणाकडे अपील, अज्ञानाला आव्हान की निसरडा उतार म्हणजे स्लिपरी स्लोप. तर हे अपील टू अनक्वालिफाईड ऑथॉरिटी आहे. ठीक आहे. पुढे बघा, खाली दोन विधान दिलेले आहेत, विधान 1 आणि 2. विधान 1 म्हणते की न्याय तत्वज्ञानामध्ये तर्कशास्त्राचा विषय प्रामुख्याने विचार केला जातो आणि त्याचे मौखिक सूत्रीकरण ही केवळ आकस्मिक बाब आहे. विधान 2 म्हणते की न्याय परंपरेतील युक्तिवादाचे मौखिक सूत्रीकरण केवळ इतरांना प्रश्नातील निष्कर्षापर्यंत नेण्यासाठी आहे. तर यामध्ये विधान दोन्हीही बरोबर आहेत. ठीक आहे. अर्थात तुम्हाला गोल्डन पियर ब्रँडचा फोन घ्यायचा आहे. एखाद्याच्या हातात गोल्डन पियर फोन चांगले दिसतात आणि आजकाल सर्व बॉलिवूड स्टार्स ते घेऊन जाताना दिसतात. वरील युक्तिवादात कोणती चूक आहे? रेड हेरिंग, पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट, अपील टू फोर्स, अपील टू पीपल, आर्ग्युमेंटम ऍड पॉप्युलर. तर हे आहे तुमचं अपील टू पीपल, आर्ग्युमेंटम ऍड पॉप्युलर, म्हणजे जिथे जे सर्व लोक करत आहेत ते योग्य आहे असं मानलं जातं. स्टेटमेंट दिलेत. न्याय प्रणालीच्या घातकाने अनुमानाच्या भौतिक पैलूवर जास्त ताण दिला आहे. आणि विधान 2 म्हणते पाश्चात्य तर्कशास्त्रातील सिलोजिस्टिक अभिव्यक्तीच्या स्वरूपाच्या पैलूवर जास्त ताण दिला जातो. ठीक आहे. यामध्ये दोन्हीही स्टेटमेंट बरोबर आहेत. ठीक आहे.
According to classical Indian school of logic, knowledge resulting from prior knowledge of invariable concomitance between two objects is called. शास्त्रीय भारतीय तर्कशास्त्रानुसार दोन वस्तूंमधील अपरिवर्तनीय संगतीच्या पूर्वज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या ज्ञानाला काय म्हटलं जातं? अर्थपट्टी, अनुमाना, उपमाना की अनुपलब्धी. बघा याचा अर्थ आहे अनुमाना. ठीक आहे, म्हणजेच काय की प्रिव्हियस नॉलेज जे आहे, मागील ज्ञान जे आहे, पूर्व ज्ञान जे आहे, त्याच्या आधारावरती आपण नवीन ज्ञान निर्माण करत आहोत. ठीक आहे, म्हणजे एक गोष्ट ऑलरेडी आहे, अस्तित्वात आहे, तरी सुद्धा दुसरी असते, याचा त्याचा अर्थ आहे है ना. याचा अर्थ कसा काढलेला आहे? ह्याचा अर्थ पूर्वीच्या ज्ञानावर, पूर्वीच्या अनुभवावर काढलेला आहे. ठीक आहे, आता यामध्ये अर्थपत्ती आहे. अर्थपत्ती कसं काढलं जातं? अनुमानाच्या आधारावर केलेली कल्पना. आणि जसं की राम घरी नाही, ऑब्व्हियसली तो घरी नाही म्हणजे कुठेतरी बाहेर गेलेला आहे, त्याला अर्थपत्ती म्हणतात. कसं काढलेला आहे? अनुमानाच्या आधारावरती. अनुमान काय लावलाय? तो घरी नाही म्हणजे बाहेर असू शकतो. त्यानंतर उपमान आहे. हे उपमानाचे किंवा उपमेयाच्या साम्याच्या आधारावरती काढलं जातं है ना. जसं की गाय आणि 9 लाखी गाय या दोघांची तुलना केली जाते. बरोबर. त्यानंतर अनुपलब्धी आहे. अनुपलब्धी सुद्धा जवळपास अर्थपत्ती सारखं आहे. जसं की एखाद्या वस्तूची अनुपलब्धी तिथे आहे, उपलब्ध नाहीये, अवेलेबल नाहीये, राईट. जसं की टेबलावर पुस्तक नाही, टेबलावर पुस्तक नाहीये. टेबलावर पुस्तक नाहीये म्हणजे काय? तो उपलब्ध नाहीये पुस्तक, म्हणजे तो कोणीतरी काढलेला असेल तिथं, त्याला अनुपलब्धी असं म्हटलं जातं. आलं लक्षात? सो आपलं बी ऑप्शन राईट आहे. पुढील प्रश्न बघा. खालील विधानात कोणती चूक केली आहे, म्हणजे फॉलसी आपल्याला शोधायची आहे. देव अस्तित्वात आहे हे कोणीही सिद्ध केले नाही म्हणून देव अस्तित्वात नाही असं म्हटलंय. मग हे काय आहे? अपील टू इग्नोरन्स, ऍड होमिनेम, हॅस्टी जनरलायझेशन की स्लिपरी स्लोप. सी, याचा जो आन्सर आहे ते आहे अपील टू इग्नोरन्स. ठीक आहे, आता बघा हे थोडंसं किचकट आहे, थोडंसं समजण्याच्या पलीकडे आहे, त्यामुळे मी त्याला थोडंसं स्पष्टीकरण देतो. अपील टू इग्नोरन्स, ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्ट सिद्ध झाली नाही म्हणून ती खोटी आहे किंवा सिद्ध झाली नाही म्हणून ती खरी आहे असे गृहीत धरणे. समजते का? बघा, कोणीही अद्याप सिद्ध केलेले नाही की देव अस्तित्वात आहे म्हणून देव नाही. बरोबर ना? ही तर्कदोष ही पॉलिसी आहे का? किंवा पॉलिसी का आहे? केवळ काही सिद्ध झाले नाही याच्यावरून आपण काय करतो? गोष्टीचे अस्तित्व नाकारले जाऊ शकत नाही. बरोबर ना? त्यामुळे हे त्याचं एक एक्सप्लेनेशन आहे. आणि पुरावा नसल्यामुळे काहीतरी सत्य किंवा असत्य ठरतेच असं सुद्धा नाही. आता यामध्ये अपील टू इग्नोरन्स आहे, म्हणजेच अज्ञानावर आधारित अपील है ना. यामध्ये बघा, एखादी गोष्ट खरी किंवा खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावा नाही है ना, म्हणून ती खोटी किंवा खरी असली पाहिजे असं गृहीत धरणे, त्याला अपील टू इग्नोरन्स म्हणतो आपण. उदाहरणार्थ, कोणीही भूतांचे अस्तित्व सिद्ध करू शकले नाही म्हणून भूत असतात. कोणीही सिद्ध करू शकले नाही की एलियन अस्तित्वात नाहीत त्यामुळे ते निश्चितच असते. समजते का? अपील टू इग्नोरन्स याला असं म्हटलं जातं, म्हणजे अज्ञानाच्या आधारावरती अपील करणं है ना. कोणी सिद्ध केलेलं नाहीये म्हणजे ते असणार असा त्याचा अर्थ आहे. ऍड होमिनम म्हणजे व्यक्तीवर डायरेक्टली आपण अटॅक करणं किंवा अग्रेसिव्हली बोलणं है ना. जसं की एखाद्या व्यक्तीवर वैयक्तिकपणे अग्रेसिव्ह होणं, हल्ला करून त्याच्या युक्तिवादाचं चुकीचं सिद्ध करणं त्याच्या युक्तिवादाला है ना, पण प्रत्यक्ष मुद्द्यावर येणं नाही. जसं की तू गरीब कधी राहिला नाहीस है ना, तू गरीब कधीच राहिला नाही. एखाद्याला बोलतो ना आपण, तू गरीब कधी राहिला नाहीस, त्यामुळे गरिबांच्या समस्यावर तुझे मत चुकीचे आहे असं बोलणं. किंवा आपण बोलतो की तो भ्रष्टाचारी आहे त्यामुळे त्याने मांडलेले काही सायंटिफिक जे पुरावे आहेत ना ते चुकीचे आहेत. हे झालं तुमचं ऍड होमिनेम. त्यानंतर हॅस्टी जनरलायझेशन आहे, त्याला काय म्हणतो आपण? एक आवाजावी सामान्यीकरण. ठीक आहे, कमी किंवा अपूर्ण माहिती असेल त्याच्या आधारावरती एखाद्या कन्सेप्ट बद्दल मोठा निष्कर्ष काढणे, त्याला हॅस्टी जनरलायझेशन म्हणतो. एक्झाम्पल, माझ्या ओळखीतील 2 शिक्षक कठोर आहेत
त्यामुळे सगळे शिक्षक कठोर असतात असं लावणार. त्याला काय करतोय आपण, जनरलाइज करतोय नाही का. हे झालं तुमचं ॲज टू जनरलायझेशन. स्लिपरी स्लोप जे आहे, एक घटनेतून अतिशयोक्तीपूर्ण भविष्यवाणी करणे है ना. एका लहानशा घटनेतून अतिशयोक्तीपूर्ण एक्सॅगरेशन पद्धतीनं है ना, किंवा तर्कहीन निष्कर्ष काढणं, जणू ती गोष्ट मोठ्या विध्वंसक परिणामापर्यंत नेईल असं. जसं की फॉर एक्झाम्पल, जर आपण परीक्षा दिली नाही तर आपले मार्क कमी येतील, मग आपले करिअर बिघडेल है ना, नोकरी मिळणार नाही आणि शेवटी आपण बेघर होऊ है ना. असं थोडंसं स्लिपरी स्लोप, एक 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 गोष्ट वाढवत जाणं, ओव्हर थिंकिंग ज्याला आपण म्हणतो है ना, ते झालं तुमचं स्लिपरी स्लोप. आलं लक्षात. त्यामुळे ऑप्शन ए बरोबर आहे. कारण यामध्ये काय सांगितलं, देव अस्तित्वात आहे हे कोणीही सिद्ध केले नाही, म्हणून देव अस्तित्वात नाही. हे झालं तुमचं अपील टू इग्नोरन्स. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जर तुम्ही प्रोफेसर हॅरीचे पुस्तक वाचले असेल तर तुम्ही चुकीचे तर्क ओळखण्यास आणि त्यावर यशस्वीपणे हल्ला करण्यास सक्षम असाल. ठीक आहे. म्हणून तुम्ही प्रोफेसर हॅरीचे पुस्तक वाचले असेल. वरील युक्तिवादाची किंवा युक्तिवादात कोणती औपचारिक चूक आहे, पॉलिसी आहे. ठीक आहे. पूर्ववृत्ती नाकारणे, परिणामाची पुष्टी करणे, अस्तित्ववादी भ्रम की अवितरित मध्य. बघा आता यामध्ये पॉलिसी जे आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल पी आणि क्यू आहे. ठीक आहे. मग पी असेल तर क्यू ही असेल है ना. त्यामुळे क्यू खरे आहे तर पी सुद्धा खरं आहे. बरोबर. अशी चुकीचे गृहीत धरले जाते, याला आपण पॉलिसी म्हणतो. मग पॉलिसीमध्ये काय, पी है ना इज इक्वल टू क्यू, म्हणजे पी जर घडलं तर क्यू सुद्धा घडला. बरोबर, असं त्याचा अर्थ आहे. मग इथे काय झालेलं आहे, या ठिकाणी दिलेल्या विधानानुसार मी सांगतो, जर तुम्ही प्राध्यापक हॅरी यांचे पुस्तक वाचले तर तुम्ही तर्कदोष ओळखू शकता आणि त्यावर हल्ला करू शकता. म्हणजे पी घडलेला आहे तर क्यू ही घडलेला आहे है ना. तुम्ही तर्कदोष ओळखू शकता किंवा ओळखून त्यावर हल्ला करू शकता है ना. हे क्यू जो आहे त्यामधला क्यू तो खरा आहे. म्हणून तुम्ही प्राध्यापक हॅरी यांचे पुस्तक वाचले असले पाहिजे. बरोबर ना, पुस्तक वाचले असले पाहिजे है ना, तेव्हाच तुम्ही सक्षम असाल त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी यशस्वीपणे है ना. मग यामध्ये काय झालेलं आहे, यामध्ये सांगितले की हॅरीचे पुस्तक वाचले असेल. तुम्हाला तुम्ही वाचलेलं असाल तरच तुम्ही हल्ला करू शकता, वाचलेलं नसाल तर हल्ला करू शकत नाही. मग इथे वाचले असेल असं दिलेलं आहे, म्हणजे कन्फर्मेशन नाहीये, राईट. मग तर्कदोष यामध्ये जे आहे है ना, ही तर्कदोषाची चूक आहे. कारण कुठल्याही मार्गाने आपण क्यू जो आहे तो शोधू शकतो किंवा घडू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या दुसऱ्या पुस्तकातून किंवा कोर्समधूनही आपण तर्कदोष शिकला असेल तर हे विधान चुकीचे ठरू शकतो. बरोबर ना. त्यामुळे आपलं राईट आन्सर जे आहे ते अफर्मिंग कॉन्सिक्वेंटेड, म्हणजे परिणामाची पुष्टी करणे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर लॉजिकली इक्विव्हॅलेंट. खालीलपैकी कोणते विधान तार्किकदृष्ट्या समतुल्य आहे, इक्विव्हॅलेंट आहे. ठीक आहे. बघा, सर्व प्राध्यापक सक्षम विद्वान आहेत. बी, कोणतेही प्राध्यापक गैर सक्षम विद्वान नाहीत. सी, कोणतेही सक्षम विद्वान प्राध्यापक नाही. आणि डी, सर्व गैर सक्षम विद्वान गैर प्राध्यापक आहेत. ऑप्शन्स आहेत बी, सी आणि डी, ए आणि बी, बी आणि सी, ए, बी आणि डी. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन 4, ए, बी आणि डी. ऑल प्रोफेसर आर कॉम्पिटंट स्कॉलर्स, नो प्रोफेसर आर नॉन कॉम्पिटंट स्कॉलर आणि ऑल नॉन कॉम्पिटंट स्कॉलर आर नॉन प्रोफेसर्स. हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. आता यामध्ये काय सांगितलंय, लॉजिकली इक्विव्हॅलेंट पाहिजे, समतुल्य पाहिजे, सगळ्यांचा अर्थ कसा पाहिजे, समतुल्य पाहिजे. आता ए विधान काय म्हणते, ऑल प्रोफेसर्स आर कॉम्पिटंट स्कॉलर्स, सर्व प्राध्यापक हे सक्षम विद्वान आहेत. बरोबर ना, है ना. जर हे रूपांतर, इफ समवन इज प्रोफेसर देन दे मस्ट बी अ कॉम्पिटंट स्कॉलर, असं हे जे दिलेलं आहे ना, हे रूपांतर आहे. मग यामध्ये बी विधान जे आहे ते काय सांगते की नो प्रोफेसर आर नॉन कॉम्पिटंट स्कॉलर, कोणतेही प्राध्यापक अक्षम विद्वान नाहीत. बरोबर ना, असा त्याचा अर्थ होतोय सेकंड स्टेटमेंटचा. हे विधान ए चेच निगेटिव्ह रूप आहे. विधान एचा जो अर्थ आहे त्याचंच निगेटिव्ह रूप आहे. कारण जर सर्व प्राध्यापक सक्षम असतील तर एकही प्राध्यापक अक्षम असणार नाही है ना. अक्षम म्हणजे गैर सक्षम. ठीक आहे. म्हणून ए आणि बी हे समतुल्य आहेत.
विधान सी काय म्हणतंय, जी की चुकीचं आहे. नॉन कॉम्पिटंट स्कॉलर आर प्रोफेसर्स, म्हणजेच कोणतेही सक्षम विद्वान प्राध्यापक नाहीत असं म्हटलेलं आहे. बरोबर ना. हे विधान ए च्या अगदी उलट आहे है ना. विधान ए जो आहे त्याच्याशी पूर्णपणे उलटा आहे है ना. जर ए बरोबर असेल तर सी चुकीचं ठरतं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ए आणि सी हे समतुल्य नाहीयेत, हे वेगळे आहे. आणि डी जो आहे तो समतुल्य आहे. जर नॉन म्हणजे गैर सक्षम विद्वान जे आहेत है ना, हे सर्व सक्षम किंवा सर्व अक्षम विद्वान हे प्राध्यापक नाहीत असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. बरोबर ना. जर ए म्हणत असेल की सर्व प्राध्यापक सक्षम असतात, तर ते याचा अर्थ असा होतो की हे अक्षम असलेले कोणतेही प्राध्यापक नाहीत. बरोबर ना. गैर सक्षम असलेले कोणतेही प्राध्यापक नाहीत असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ए शी संबंधित असणार आहे. म्हणून ए, बी आणि डी हे राईट आन्सर आहे. पुढे, खालीपैकी कोणते विधान इतके संबंधित आहे की ते दोन्ही खरे असू शकत नाहीत, परंतु दोन्ही खोटे असू शकतात. सर्व भौतिकशास्त्र उत्कृष्ट शिक्षक आहेत. कोणतेही भौतिकशास्त्रज्ञ उत्कृष्ट शिक्षक नाहीत. काही भौतिकशास्त्रज्ञ उत्कृष्ट शिक्षक आहेत आणि काही भौतिकशास्त्रज्ञ उत्कृष्ट शिक्षक नाहीत. ठीक आहे. याचा ऑप्शन्स आहेत ए आणि बी, बी आणि डी, ए आणि सी, सी आणि डी. सांगा उत्तर. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर सांगू शकता. याचं उत्तर आहे ए आणि बी. ठीक आहे. ए आणि बी जे आहेत हे राईट आन्सर आहे. अकॉर्डिंग टू क्लासिकल इंडियन स्कूल ऑफ लॉजिक न्याया, विच पॉलिसी इज कमिटेड इन द फॉलोइंग स्टेटमेंट. ठीक आहे. ऑल थिंग्स आर नॉन इटर्नल बिकॉज दे आर नोएबल. सर्व गोष्टी अनादी आहेत कारण त्या जाणत्या आहेत. ठीक आहे. विरुद्ध, साधारणा, अनुपसमारी आणि असाधारण है ना. सर्व गोष्टी अनादी आहेत कारण त्या जाणत्या आहेत असं त्याचा अर्थ होतो. तर हे काय आहे, हे पूर्णपणे अनुपसमारी आहे. ठीक आहे. यामध्ये विरुद्ध म्हणजे काय, जो प्रत्यक्षात निष्कर्षाच्या विरुद्ध असतो त्याला आपण विरुद्ध म्हणतो है ना. जसं की धूर आहे म्हणून पाणी आहे असं म्हटलेलं आहे. असं एक स्टेटमेंट असेल की धूर आहे म्हणून पाणी आहे, तर यामध्ये विरुद्ध काय आहे, धूर आणि पाणी यांचा काही संबंध नाही है ना. उलट धूर जिथे आहे तिथे काय असतो, तिथे अग्नी असतो. बरोबर ना. हे काय झालं, हे हेत्वाभास निष्कर्षाच्या पूर्णपणे उलट असतो, त्याला विरुद्ध म्हणतात. त्यानंतर आहे साधना किंवा साधारण किंवा साधारण है ना, जो निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी वापरला जातो पण तो अनावश्यकरित्या अनेक ठिकाणी लागू होतो, त्याला म्हणतात साधारण. उदाहरणार्थ, अंतिद्रिय शक्ती असलेली व्यक्ती ज्ञानी असतो कारण तो योग साधना करत असतो है ना. अंतिद्रिय शक्ती असणे ही ज्ञानी असण्याची गरज नाही. बरोबर ना. हे काय आहे, हा सुद्धा हेत्वाभास फारच सामान्य असल्यामुळे निष्कर्षासाठी उपयुक्त ठरत नाही. त्यानंतर आपलं अनुपसमारी आहे, जो केवळ एका विशिष्ट बाबतीत लागू होतो आणि इतरत्र नाही लागू होत. ठीक आहे. जनरलाइज नाही होतो. आणि असाधारण जो आहे, जो फक्त एका गोष्टीसाठी लागू होतो आणि इतरत्र अजिबात आढळत नाही. ठीक आहे. उदाहरणार्थ, आत्मा अमर आहे कारण तो आत्मा आहे है ना. हेतू आणि निष्कर्ष एकच असल्याने तो काही सिद्ध करत नाही असा त्याचा अर्थ आहे असाधारण. ठीक आहे. पुढे, खालील विधानात कोणती तार्किक चूक आहे. माझा विश्वास नाही की सिरियल किलर्सना जगण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यांनी त्यांच्या जगण्याचा अधिकार गमावला आहे कारण जो कोणी अनेक लोकांना मारतो त्याने तो अधिकार गमावला आहे. ठीक आहे. तर यामध्ये काय विचारलंय, विच लॉजिकल पॉलिसी इज कमिटेड इन द फॉलोइंग स्टेटमेंट. या विधानात कोणतं पॉलिसी आहे ते विचारलंय. हॅस्टी जनरलायझेशन, स्लिपरी स्लोप, बेगिंग द क्वेश्चन और ऍड होमिनिम. तर याचा राईट आन्सर आहे बेगिंग द क्वेश्चन. ठीक आहे. पुढील प्रश्न, जर फाशीच्या शिक्षेने लोकांना गंभीर गुन्हे करण्यापासून पुनरावृत्त केले तर ते न्याय ठरेल, पण त्याचा प्रतिबंधक प्रभाव नसल्यामुळे ती न्याय प्रथा नाही. वरील युक्तिवादात कोणता औपचारिक खोटारडेपणा केला जातो. अफर्मिंग द कॉन्सिक्वेंट, अनडिस्ट्रीब्युटेड मिडल, एक्झिस्टेन्शियल पॉलिसी और डिनाइंग द अँटीसिडेंट. तर ऑप्शन 4 जो आहे डिनाइंग द अँटीसिडेंट किंवा
पूर्ववृत्ती नाकारणे हे बरोबर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधाने तार्किकदृष्ट्या असमतुल्य आहेत, समतुल्य आहेत. ठीक आहे. काही भौतिक शास्त्रज्ञ उत्कृष्ट प्राध्यापक आहेत, काही भौतिक शास्त्रज्ञ गैर उत्कृष्ट प्राध्यापक नाहीत, कोणतेही उत्कृष्ट प्राध्यापक भौतिक शास्त्रज्ञ नाहीत आणि काही गैर उत्तम प्राध्यापक गैर भौतिक शास्त्रज्ञ नाहीत. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे ए आणि बी ओनली. ठीक आहे. यामध्ये काय विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर लॉजिकली इक्विव्हॅलेंट. पुढील प्रश्न, मागचा जो प्रश्न होता थोडासा सिमिलर होता, परंतु प्रश्न विचारण्याची पद्धत जी होती ती वेगळी होती, त्यामुळे थोडंसं वेगळं होता प्रश्न. ठीक आहे. आता हा प्रश्न काय विचारतोय, खालीलपैकी कोणते विधान इतके संबंधित आहे की ते दोन्ही खरे असू शकत नाहीत परंतु दोन्ही खोटे असू शकतात. ठीक आहे. सर्व जीवशास्त्रज्ञ उत्कृष्ट शिक्षक आहेत, काही जीवशास्त्रज्ञ उत्कृष्ट शिक्षक आहेत, कोणतेही जीवशास्त्रज्ञ उत्कृष्ट शिक्षक नाहीत आणि काही जीवशास्त्रज्ञ उत्कृष्ट शिक्षक नाहीत. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत बी आणि डी, ए डी, ए सी आणि सी डी. सो राईट आन्सर आहे ऑप्शन सी किंवा 3, फक्त ए आणि सी. अकॉर्डिंग टू क्लासिकल इंडियन लॉजिक ऑफ स्कूल ऑफ लॉजिक न्याया, विच पॉलिसी इज कमिटेड इन द फॉलोइंग स्टेटमेंट. टेकडीला आग आहे कारण ती माहिती आहे. बाधिता, अनुपस्मारी, असाधारण की साधारण. तर हे साधारण आहे की टेकडीला आग लागली आहे कारण ती माहिती आहे, नोएबल आहे, म्हणून ती आग लागलेली आहे. ठीक आहे. तर ते काय झालं, साधारण आहे. खालील युक्तिवादातील अनौपचारिक गैरसमज ओळखा. प्लॅनेट एक्स वर जीवनाच्या अशक्यतेबद्दल कधीही निर्विवाद पुरावा दिलेला नाही, म्हणून कोणीही असा निष्कर्ष काढू शकतो की प्लॅनेट एक्स वर जीवन आहे. अपील टू इग्नोरन्स, रेड हेरिंग, स्ट्रॉमॅन, अपील टू इनअप्रोप्रिएट ऑथॉरिटी. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए. ठीक आहे. अपील टू इग्नोरन्स. विरोधाच्या पारंपरिक वर्गानुसार खालीलपैकी कोणती विधाने उपपर्यायी आहेत. सर्व वनस्पती ऑक्सिजन उत्पादक आहेत, कोणतीही वनस्पती ऑक्सिजन उत्पादक नाहीत, काही झाडे ऑक्सिजन उत्पादक नसतात आणि काही वनस्पती ऑक्सिजन उत्पादक असतात. ठीक आहे. खालील पर्यायामधून योग्य पर्याय निवडा. तर तो योग्य पर्याय आहे बी आणि सी. ठीक आहे. कोणतीही वनस्पती ऑक्सिजन उत्पादक नाहीत आणि काही झाडे ऑक्सिजन उत्पादक नसतात. कोणतेही सिंह तृणभक्षी प्राणी नाहीत हे विधान सत्य म्हणून दिलेले असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेचच खोटे ठरवत आहे. सर्व सिंह शाकाहारी प्राणी आहेत, काही सिंह शाकाहारी प्राणी आहेत, काही सिंह शाकाहारी प्राणी नसतात. ठीक आहे. तर ऑप्शन याचं राईट आहे ए आणि बी, म्हणजेच सर्व सिंह शाकाहारी प्राणी आहेत आणि काही सिंह शाकाहारी प्राणी नसतात. ठीक आहे. शास्त्रीय भारतीय स्कूल ऑफ लॉजिक म्हणजेच क्लासिकल इंडियन स्कूल ऑफ लॉजिक. ठीक आहे. यानुसार खालीलपैकी कोणत्या प्रकारचे अनुमान केवळ मध्यम आणि प्रमुख पदांच्या सह अस्तित्वावर आधारित आहे. साध्यसमा, समन्या तोद्रस्त, शेषावत की पूर्ववत. सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन 2 है ना, समन्या तोद्रस्त. समजते का. बघा यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे साध्यसाम, ठीक आहे, किंवा साध्यासमा, हा प्रकार अनुमानाच्या प्रमुख प्रकारामध्ये मोडत नाही, त्यामुळे हा पर्याय अप्रामाणिक आहे, म्हणजे एलिमिनेट केला जातो. दुसरा आहे सामान्य तोद्रष्ट. हा अनुमानाचा एक प्रकार आहे जो प्रत्यक्ष निरीक्षणाशिवाय केवळ सामान्य अनुभवावर आधारित असतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण सूर्य पश्चिमेला मावळताना पाहतो तर आपण गृहीत धरतो की तो पुन्हा पूर्वेला उगवेल, है ना. येथे प्रत्यक्ष निरीक्षणाशिवाय फक्त पूर्वानुभवाच्या आधारावर आपण निष्कर्ष काढतोय, बरोबर ना. त्यामुळे याला काय म्हटलं जातं, सामान्य तोद्रष्ट. समजलं का. शेषावत, बरोबर. शेषावत जे आहे हा अनुमानाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये कारणावरून म्हणजे रिझन वरून परिणामाचा निष्कर्ष काढला जातो, है ना. जर एखाद्या, फॉर एक्झाम्पल सांगतोय, एखादा तलावातील पाणी कमी झाले असेल तर आपण निष्कर्ष काढतो की उन्हाळ्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन झाले असेल, बरोबर ना. येथे कारण काय, उन्हामुळे बाष्पीभवन, आणि परिणाम काय, पाणी कमी होणे, है ना. याचा संबंध लक्षात घेतला जातोय ना, म्हणजेच
अनुमानाचा एक हा असा प्रकार आहे ज्यामध्ये कारणावरून परिणामाचा निष्कर्ष काढला जातो. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे पूर्ववत. हा असा प्रकार आहे जिथे भूतकाळातील अनुभवाच्या आधारे भविष्यातील घटनांचा अंदाज लावला जातो. समजते का? जसं की पावसाळ्यात ढग गडगडताना दिसले की लवकरच पाऊस पडणार आहे असे आपण गृहीत धरतो. बरोबर ना? याला म्हणतात पूर्ववत. आलं लक्षात? बघा येथे काय केलंय, इथे पूर्वीच्या अनुभवावरून भविष्याचा अंदाज बांधला जातो असं म्हटलेलं आहे इथं. बरोबर ना? तर यामध्ये राईट आन्सर काय आपलं, सामान्य तोदृष्ट. बरोबर. यामध्ये हेतू आणि साध्य है ना, यांचं फक्त सह अस्तित्वावर म्हणजे को एक्झिस्टन्सवर त्याचं आधारित आहे अनुमान. आणि सामान्य तो द्रष्ट या प्रकारात मोडतो. त्यामुळे आपले जे राईट आन्सर आहे ते सेकंड आहे. पुढचं बघा, खालील विधानात कोणता अनौपचारिक गैरसमज आहे? प्रसिद्ध गायक श्री शंतनू म्हणतात एबीसी टूथपेस्ट आपली प्रतिकारशक्ती वाढवते, म्हणून आपण एबीसी टूथपेस्ट खरेदी केली पाहिजे. ठीक आहे. यामध्ये काय विचारलंय? अनौपचारिक गैरसमज आहे. कोणता अनौपचारिक गैरसमज आहे? अज्ञानाला आव्हान, लाल हेरिंग, स्ट्रॉमॅन की अयोग्य प्राधिकरणाकडे अपील. ठीक आहे. बघा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन 4, अपील टू इनअप्रोप्रिएट ऑथॉरिटी. अयोग्य प्राधिकरणाकडे अपील त्याला म्हटलं जातं. बरोबर ना? काय म्हटलंय बघा, वरील स्टेटमेंट जो दिलाय, प्रसिद्ध गायक श्री शांतनू है ना, यांचे मत केवळ त्यांच्या प्रसिद्धीमुळे ग्राह्य धरले जाते आणि ग्राह्य धरले आहे, परंतु त्यांना दंतचिकित्सा किंवा आरोग्य विषयक है ना तज्ञाचा काहीही संबंध नाहीये. बरोबर ना? त्यामुळे हा काय होतो, अपील टू इनअप्रोप्रिएट ऑथॉरिटी म्हणजेच अनुचित प्राधिकरणाकडे अपील हा त्याचा अर्थ होतो. आणि या प्रकारचा असंगत तर्कदोष म्हणजे इन्फॉर्मल फॅलसी है ना आहे असं त्याला समजलं जातं. समजते का? बघा अपील टू इग्नोरन्स, अज्ञानाकडे अपील जे करतो आपण, कोणतीही एक गोष्ट आपण अस्तित्वात असल्याचा किंवा असल्याचा है ना पुरावे नसल्यामुळे ती खरी मानतो, किंवा खरी असल्याचे पुरावे नसल्यामुळे ती खोटी मानतो. उदाहरणामध्ये कोणतेही भूत पाहिलेले नाही म्हणजे भूत अस्तित्वात नाहीत, एक त्याचं उदाहरण आहे. त्यानंतर रेड हेरिंग आहे ना, ह्याला म्हणतात की भरकटणारा युक्तिवाद सुद्धा म्हणतात, लाल हेरिंग किंवा रेड हेरिंगला. मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी विषयांतर करणे याला रेड हेरिंग म्हणतात. स्ट्रॉमॅन आहे. स्ट्रॉमॅन जो आहे तो प्रतिपक्षाच्या मूळ युक्तिवादाचे विकृत रूप मांडून त्यावर आक्षेप घेतो. ठीक आहे, त्याला स्ट्रॉमॅन म्हणतात. त्यामुळे राईट आन्सर जो आहे तो आपला 4 येतो. पुढे, खालीलपैकी कोणतीही विधाने तार्किकदृष्ट्या समतुल्य आहेत? सिंह हे शाकाहारी प्राणी नाहीत. कोणतेही शाकाहारी प्राणी सिंह नसतात. सर्व सिंह हे शाकाहारी नसलेले प्राणी आहेत. सर्व तृणभक्षी प्राणी सिंह नसलेले असतात. खालील पर्यायामधून योग्य उत्तर निवडा. BCD, CD की BD की फक्त ABC. सो राईट आन्सर आहे ऑप्शन D किंवा 4, A, B आणि C. ठीक आहे. D याच्यामध्ये मोडत नाही. ऑल नॉन हॉर्बिवरस ॲनिमल्स आर नॉन लायन्स असं इथे सांगितलेलं आहे, परंतु हे चुकीचं आहे. बरोबर ना? कोणतेही सिंह शाकाहारी प्राणी नाहीत हे विधान सत्य म्हणून दिले असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेच सत्य आहे असे अनुमान काढता येईल? ऑप्शन ए, काही सिंह हे मांसाहारी प्राणी नसतात. बी, सर्व सिंह शाकाहारी प्राणी आहेत. सी, काही सिंह शाकाहारी प्राणी आहेत. आणि डी, काही सिंह शाकाहारी प्राणी नसतात. ठीक आहे. बघा यामध्ये राईट आन्सर जे आहे ते ऑप्शन डी आहे. सम लायन्स आर नॉट हार्बिवरस ॲनिमल्स है ना. यामध्ये जे विधान आहे नो लायन्स आर हार्बिवरस ॲनिमल्स, बरोबर ना, हे जे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ना, याच्या आधारित इमिडिएट इन्फरन्स आपण काढून बघूया. पहिलं दिलेल्या विधानाचा प्रकार कसा आहे बघा. नो लायन्स आर हार्बिवरस ॲनिमल्स है ना, हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे कसं आहे, ई टाईप मध्ये. ई टाईप है ना, सार्वत्रिक नकारात्मक युनिव्हर्सल निगेटिव्ह विधान आहे. बरोबर ना. त्याचं एक्झाम्पल म्हटलं तर नो SRP. बरोबर. यामध्ये राईट आन्सर जे आहे ते 4 आहे. बरोबर ना.
आता बघा जे पर्याय आहेत, सम लायन्स आर नॉट कार्निवरस ॲनिमल्स, बरोबर ना. ऑप्शन ए. आपल्या मूळ विधानात लायन आणि हार्बिवरस ॲनिमल्स यांच्यातील आपण रिलेशन बघत आहोत, बरोबर ना. पण लायन आणि कार्निवरस ॲनिमल यांच्यातील संबंध दिलेला आहे का? नाही दिलेला. त्यामुळे काय करतो आपण, तात्काळ निष्कर्ष काढता येणार नाही याच्यामध्ये, कारण आपल्याला पूर्ण माहितीच दिलेली नाहीये, राईट. आणि दुसरा जे स्टेटमेंट आहे, ऑल लायन्स आर हार्बिवरस ॲनिमल्स, ठीक आहे. हे विधान मूळ विधानाच्या अगदी विरुद्ध आहे, कॉन्ट्राडिक्टरी आहे. कारण आपल्याला काय विचारलंय है ना, इमिडिएटली इन्फर्ड टू बी ट्रू म्हटलंय, सत्य है ना, ते म्हटलंय. त्यामुळे ऑप्शन जो सेकंड आहे, ऑल ॲनिमल्स आर हार्बिवरस ॲनिमल्स, है ना, हे चुकीचं आहे, विरुद्ध आहे. त्यानंतर नो लायन्स आर हार्बिवरस हे खरे असेल तर ऑल लायन्स आर हार्बिवरस हे सुद्धा नक्कीच खोटे असले पाहिजे, बरोबर ना. ऑल लायन्स आर हार्बिवरस असेल, सगळेच हार्बिवरस असतील, ऑल लायन्स नो लायन्स आर हार्बिवरस असेल म्हणजे कुठलेच हार्बिवरस नाहीयेत, आणि कुठलेच सिंह हार्बिवरस नाहीयेत. आणि दुसरा स्टेटमेंट होते की ऑल लायन्स आर हार्बिवरस, तर हे दोन्ही एकमेकाचे उलट झाले, बरोबर ना. त्यानंतर लास्ट आहे सम लायन्स आर हार्बिवरस ॲनिमल्स, म्हणजे थर्ड पार्ट, बरोबर ना. यामध्ये नो लायन्स आर हार्बिवरस हे खरे असेल तर सम लायन्स आर हार्बिवरस हे खरे कसे असू शकेल, हे चुकीचं असणार आहे. आपल्याला सिमिलर शोधायचं आहे ना. त्यामुळे आपला ऑप्शन 4 जो आहे तो करेक्ट येतो. पुढे, इन कुब्रा, मिस्टर कुब्रा इज अ मर्डरर. मिस्टर कुब्रा हा खुनी आहे कारण त्याने चुकीच्या पद्धतीने कोणाची तरी हत्या केली आहे. वरील युक्तिवाद कोणती चूक केली आहे? प्रश्न विचारणे, ॲड हॅमिनम, घाईघाईने सामान्यीकरण, हास्टी जनरलायझेशन आणि इकोवोकेशन, ओके, इक्विवोकेशन असा त्याचा अर्थ आहे. तर याच्यामध्ये राईट आन्सर आहे ऑप्शन ए किंवा 1, बेगिंग द क्वेश्चन, प्रश्न विचारणे. बघा याच्यामध्ये काय सांगितलं, मिस्टर कुब्रा जो आहे ना, इज अ मर्डरर बिकॉज ही रॉंगफुली किल्ड समवन, बरोबर. यामध्ये मर्डरर हा शब्द त्याच्या अर्थानेच रॉंगफुली किल्ड समवन याचाही अर्थ दर्शवत आहे, बरोबर ना. म्हणजेच निष्कर्ष आधीच गृहीत धरलेला आहे आणि तोच कारण म्हणून सुद्धा वापरण्यात आलेला आहे, बरोबर. हा सर्क्युलर रिझनिंग म्हणजेच गोल तर्क किंवा बेगिंग द क्वेश्चन, प्रत्यक्ष मुद्द्याचं गृहीत धरणे याचा प्रकार आहे. आलं लक्षात. पुढे, पारंपरिक विरोधाच्या वर्गानुसार खालीलपैकी कोणती विधाने एकमेकांच्या विरुद्ध आहेत? विरुद्ध सांगितलंय. सर्व वनस्पती ऑक्सिजन उत्पादक आहेत, काही झाडे ऑक्सिजन उत्पादक असतात, काही झाडे ऑक्सिजन उत्पादक नसतात आणि कोणतेही झाडे ऑक्सिजन उत्पादक नाहीत. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत बी सी, ए डी, ए सी आणि बी डी, ए बी, हा बी डी. तर ऑप्शन बी म्हणजेच ए आणि डी हे करेक्ट आहेत. खालीलपैकी कोणते विधान तार्किकदृष्ट्या विधानाशी समतुल्य आहेत? समतुल्य सांगायचे, सिमिलर मला, ठीक आहे. काही वनस्पती मांसाहारी जीव आहेत. आता याच्याशी सिमिलर कोणते ऑप्शन्स आहेत किंवा कोणता ऑप्शन आहे? कोणत्याही मांसाहारी जीव वनस्पती नाहीत, काही वनस्पती मांसाहारी जीव असतात, कोणतीही वनस्पती मांसाहारी जीव नसतात, काही वनस्पती मांसाहारी जीव नसतात. सो राईट आन्सर ऑप्शन 4, ठीक आहे. सम प्लांट्स आर कार्निवरस म्हटल्यानंतर सम प्लांट्स आर नॉट नॉन कार्निवरस ऑर्गॅनिझम असं त्याचा अर्थ होतो. एबीसी पॉलिटिकल पार्टीचे समर्थक बंदूक नियंत्रणाच्या विरोधात आहेत आणि रिपब्लिक देखील बंदूक नियंत्रणाच्या विरोधात आहे. म्हणून काही रिपब्लिकन एबीसी राजकीय पक्षाचे समर्थक असले पाहिजे. वरील युक्तिवादातील खोटेपणा ओळखा. अफर्मिंग द कॉन्सिक्वेंट, डिनाइंग द अँटेसिडेंट, ॲड होमिनेम अँड अनडिस्ट्रीब्युटेड मिडल. ठीक आहे, याचा अर्थ आहे परिणामाची पुष्टी करणे. ठीक आहे. खालीलपैकी कोणती विधाने एकमेकांच्या विरुद्ध आहेत? विरुद्ध विचारल्या तर सिमिलर नाही बरं का. सर्व मानव नश्वर आहेत, कोणताही माणूस नश्वर नसतो, काही माणसं नश्वर असतात आणि काही माणसं नश्वर नसतात. सोपं आहे. ए डी ओनली, बी सी ओनली, ए बी ओनली की ए सी ओनली? सो ऑप्शन सी म्हणजेच ए आणि बी ओनली हे बरोबर आहेत. Which of the following sources of knowledge according to the classic Indian school? शास्त्रीय भारतीय तर्कशास्त्रानुसार खालीलपैकी कोणते ज्ञान स्त्रोत विश्वसनीय व्यक्तीचे विधान म्हणजे
आप्तवाक्य म्हणून परिभाषित केले आहे आणि त्याचा अर्थ समजून घेणे यामध्ये समाविष्ट आहे. शब्दा, अनुमाना, उपमाना की अनुपलब्धी. राईट आन्सर आहे शब्दा. श्री अरुण यांची नवीन कार सिल्वर ग्रे आहे, है ना, ग्रे लेदर अपहोल्स्ट्री आहे आणि उत्कृष्ट मायलेज देते. श्री वर्मा यांची नवीन कार देखील सिल्वर ग्रे आहे आणि त्यात ग्रे लेदर अपहोल्स्ट्री आहे. मला खात्री आहे श्री वर्मा यांची कार इंधन कार्यक्षमतेसह तितकीच चांगली असली पाहिजे. वरील युक्तिवादात खालीलपैकी कोणता गैरसमज आहे? ॲम्फिबोली, वीक एनॉलॉजी, स्लिपरी स्लोप की स्ट्रॉमॅन. तर हा जो चुकीचा अर्थ लावलेला तो आहे वीक एनॉलॉजी, कमकुवत सादृश्य, कमी नॉलेज असणार. काही गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतात हे विधान चुकीचे असल्यास खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं अनुमान काढता येईल? ठीक ना, ठीक आहे. बघा स्टेटमेंट काय सांगते, निगेटिव्ह सांगते की काही गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतात, है ना. आता याच्या विरुद्ध सांगणारे स्टेटमेंट कुठले आहे? सर्व गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत, काही गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत, कोणताही गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतो आणि काही श्रीमंत व्यक्ती गोल्फ खेळाडू नसतात. तर यामध्ये राईट आन्सर फक्त ए बी डी आहे, सी नाहीये. ठीक आहे. पुढे खालीलपैकी कोणते प्रस्ताव इतके संबंधित आहेत की एकाचा नकार किंवा नकार आहे असं समजलं जातं? ठीक आहे, कोणतेच प्रस्ताव आहे? सर्व इलेक्ट्रिकल वाहने पर्यायपूर्वक वाहतूक माध्यम आहेत, काही विद्युत वाहने ही पर्यायपूरक वाहतूक माध्यम आहे, कोणत्याही इलेक्ट्रिकल गाड्या पर्यावरणपूरक आहे ते वाहतुकीचे माध्यम नाहीत, काही इलेक्ट्रिकल वाहने पर्यावरणपूरक वाहतूक माध्यम नाहीत. ठीक आहे, ए सी, ए डी, बी डी आणि सी डी. सो ऑप्शन ए आणि डी हेच बरोबर आहे. बी आणि सी याच्यामध्ये जे आहेत हे चुकीचे विधान आहेत. खालीलपैकी कोणती विधाने समतुल्य आहेत? सर्व वनस्पती सजीव आहेत, कोणतीही वनस्पती निर्जीव नसतात, काही वनस्पती सजीव असतात आणि सर्व निर्जीव जीव वनस्पती नसलेले आहेत, है ना. ए बी आणि डी म्हणजे सी याच्यामधून वगळला जातो. ठीक आहे, समतुल विधान असायला पाहिजे, म्हणजे त्या स्टेटमेंटचा अर्थ जो आहे तो सिमिलर असला पाहिजे. ठीक आहे. देर इज अ स्मोक ऑन द डिस्टंट हिल. Since smoke is always accompanied by fire, the hill must have fire too. Which of the following corresponds to the middle term hetu in the above argument? समजते का? दूरच्या टेकडीवर धूर असतो, धूर नेहमी आगीसोबत असतो, त्यामुळे टेकडीलाही आग लागली पाहिजे, है ना. वरील युक्तिवादातील मधल्या शब्दाशी हेतू खालीलपैकी कोणते अनुरूप आहे? आग, टेकडी, आग्नेमय टेकडी की धूर? तर याचा राईट आन्सर आहे स्मोक म्हणजे धूर. ठीक आहे, कारण बघा यामध्ये या युक्तिवादामध्ये काय विचारलेलं आहे की दुसऱ्या किंवा दूरच्या टेकडीवर धूर आहे आणि धूर नेहमी आगीसोबत असतो, त्यामुळे टेकडीवर ही आग लागली पाहिजे. बरोबर. यामध्ये जी प्रतिज्ञा आहे जसे की हिल मस्ट हॅव फायर, टेकडीवर आग आहे, बरोबर. हेतू काय आहे? हा स्मोक आहे, धूर आहे, है ना. उदाहरण, स्मोक इज ऑलवेज अकंपनाइड बाय फायर, धूर नेहमी आगीसोबतच असतो, बरोबर ना. मग कन्क्लुजन यावर काय आहे? टेकडीवर आग आहे असं म्हटलेलं आहे, बरोबर. मग हेतू कोणत्या याच्यामध्ये? मध्यम पद काय? हेतू म्हणजे काय असतं? असा घटक जो निष्कर्षाला समर्थन देतो आणि जो सामान्यतः दोन्ही गोष्टींमध्ये आढळतो, त्याला आपण हेतू म्हणतो. ठीक आहे. आता येथे काय झालंय? धूर हे आगीचे लक्षण आहे आणि निष्कर्षात टेकडीवर आग लागलेली आहे, बरोबर. मग पोहोचण्यासाठी, या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आधार म्हणून वापरलेला आहे, बरोबर. त्यामुळे स्मोक हा आधार देतो आहे निष्कर्षाला, हेतू देत आहे, त्यामुळे स्मोक हा आपला करेक्ट आन्सर आहे. समजलं ना. पुढचा प्रश्न बघा. खालील विधानात कोणती अनौपचारिक चुकीची चूक आहे? म्हणजे इन्फॉर्मल फॅलेसी इज कमिटेड इन द फॉलोइंग स्टेटमेंट असं विचारले. अर्थात तुम्हाला XYZ टूथपेस्ट विकत घ्यायची आहे, यामागे एक कारण असले पाहिजे का भारतातील 90% XYZ टूथपेस्टने ब्रश करतात. ठीक आहे, काय आहे हे? स्लिपरी स्लोप, हॅस्टी जनरलायझेशन, आर्ग्युमेंटम ऍड पॉपुलम की स्ट्रॉमॅन फॉलिसी? सो हे आर्ग्युमेंटम ऍड पॉपुलम आहे. ठीक आहे, लोकप्रियतेला अपील करणे त्याचा अर्थ होतो आर्ग्युमेंटम
ऍड पॉप्युलमचा. वाक्यात असं म्हटलंय की 90% भारतीय XYZ टूथपेस्ट वापरतात, त्यामुळे तुम्हीही ती विकत घ्यायला हवी असं म्हटलेलं आहे याचा अर्थ दिलेल्या स्टेटमेंटनुसार. आणि ही जी युक्तिवादाची एक अशुद्ध पद्धत आहे, कारण यामध्ये कोणतेही तार्किक पुरावे न देता है ना केवळ लोकप्रियतेच्या आधारावर काहीतरी खरेदी करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. बरोबर ना? मग लोकप्रियतेला अपील करणं हे काय आहे? आर्ग्युमेंटम ऍड पॉप्युलम त्याला म्हटलं जातं. समजते का? मग हा एक काय आहे? हे अनौपचारिक तर्कदोष आहे, इन्फॉर्मल फॅलेसी आहे. यात असा युक्तिवाद केला जातो की खूप लोक जर काही करत असतील तर ते योग्यच असतं. बरोबर, अशी पॉलिसी यामध्ये आहे. परंतु केवळ काहीतरी लोकप्रिय आहे म्हणून ते योग्य किंवा चांगले असेल हे खरे असतेच असं नाही. राईट. मग जे बाकीचे पर्याय आहेत जसे की स्लिपरी स्लोप, हॅस्टी जनरलायझेशन, स्ट्रॉमॅन पॉलिसी, बरोबर ना? स्लिपरी स्लोप जो आहे यामध्ये एका गोष्टीमुळे अपरिहार्यपणे एखादा वाईट परिणाम होईल असा चुकीचा निष्कर्ष काढला जातो. उदाहरणार्थ XYZ टूथपेस्ट न वापरल्यास तुमचे दात सडतील, त्याला स्लिपरी स्लोप म्हणतात. हॅस्टी जनरलायझेशन जे आहे साधारणीकरण करणं, त्याचं जनरलाइज करणं, मर्यादित किंवा अपूर्ण पुराव्यावरून सार्वत्रिक निष्कर्ष काढला जातो. उदाहरणामध्ये मी XYZ टूथपेस्ट वापरतो आणि माझे दात चमकतात म्हणून ते सर्वांसाठी सर्वोत्तम आहे. बरोबर ना? मग ते आहे का? एक्झॅक्टली असणार आहे का? नाही. स्ट्रॉमॅन पॉलिसी जे आहे शेवटचा है ना, काटकोन युक्त तर्कदोष त्याला म्हणतात. यात विरोधकाच्या युक्तिवादाचे चुकीचे स्वरूप मांडून त्यावर अग्रेसिव्हली आन्सर केलं जातं किंवा आक्रमण केलं जातं असं म्हणतात बरं का. उदाहरणार्थ XYZ टूथपेस्ट जो आहे न वापरणारे लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. समजलं? ह्याला स्ट्रॉमॅन पॉलिसी म्हणतात. राईट. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे दिलेल्या ऑप्शन क्वेश्चन मध्ये, तो सरळ सरळ सांगतो आहे की आर्ग्युमेंट ऍड पॉप्युलम, म्हणजे बाकीचे लोक जर करत असतील तर तेच बरोबर आहे असं. खालीलपैकी कोणते विधान तार्किकदृष्ट्या या विधानाशी समतुल्य आहे? सर्व महिला प्रामाणिक मानव आहेत. काही स्त्रिया अप्रामाणिक मानव असतात. काही प्रामाणिक मानव म्हणजे स्त्रिया. काही स्त्रिया प्रामाणिक मानव असतात आणि कोणतीही महिला प्रामाणिक नसतात. है ना? स्टेटमेंट जो क्वेश्चन मध्ये दिलाय त्याच्याशी सिमिलर असणारा, त्याच्या अर्थाशी सिमिलर अर्थ असणारा आपल्याला ऑप्शन सांगायचा आहे. तर तो आहे ऑप्शन डी. नो विमेन आर नॉन ऑनेस्ट ह्युमन बीइंग. कोणतीही महिला प्रामाणिक नसतात. सर्व महिला प्रामाणिक मानव आहेत किंवा सर्व महिला प्रामाणिक नसतात. सॉरी, कोणतीही महिला प्रामाणिक नसतात असं इथं हे दिलेलं आहे. चुकीचा मराठी ट्रान्सलेट दिले आहे. याचा खरा अर्थ असा आहे की नो विमेन आर नॉन ऑनेस्ट ह्युमन बीइंग. अशी कुठलीही महिला नाही जे नॉन ऑनेस्ट आहे, म्हणजे अप्रामाणिक आहे अशी कुठलीही महिला नाही, म्हणजे सगळे प्रामाणिक आहेत. बरोबर, असा त्याचा अर्थ. खालीलपैकी कोणते विधान कोणतेही पक्षी सस्तन प्राणी नाहीत या विधानाशी विरोधाभासी आहे, अगेन्स्ट आहे? ठीक आहे. काही पक्षी सस्तन प्राणी नसतात, काही पक्षी सस्तन प्राणी आहेत, सर्व पक्षी सस्तन प्राणी आहेत आणि सर्व सस्तन प्राणी पक्षी आहेत. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी किंवा 2 म्हटलं तरी चालेल. सम बर्ड्स आर मॅमल्स. ठीक आहे. नो बर्ड्स आर मॅमल्स असं सांगितलंय, तर याच्याशी कॉन्ट्राडिक्टरी असणार कुठला आहे? सम बर्ड्स आर मॅमल्स. ठीक आहे, समजते का? कारण स्टेटमेंट बघा, या ठिकाणी जो स्टेटमेंट दिलाय नो बर्ड्स आर मॅमल्स, ठीक आहे, कोणतेही पक्षी सस्तन प्राणी नाहीत असं म्हटलेलं आहे. पहिला जो स्टेटमेंट आहे सम बर्ड्स आर नॉट मॅमल, बट हे एक्झॅक्टली सिमिलर सांगत आहे अर्थ, है ना? ऑल बर्ड्स आर मॅमल्स. बरोबर, हे सुद्धा काय आहे? सर्वच मॅमल्स आहेत असं सांगितलंय. आणि शेवटचा काय म्हणतोय? ऑल मॅमल्स आर बर्ड, म्हणजे सिमिलर अर्थ झाला तोच. परंतु यामध्ये याच्याशी विरुद्ध असलेला जो स्टेटमेंट आहे तो आहे ऑप्शन बी, सम बर्ड्स आर मॅमल. ठीक आहे, कारण कोणतेही सस्तन प्राणी नाहीत आणि काही सस्तन प्राणी आहेत, हा टोटली विरुद्ध झाला ना. बरोबर, सो यामध्ये टोटली विरुद्ध असणार आहे तो ऑप्शन बी. पुढील प्रश्न, काही प्राणी पक्षी नसतात हे विधान जर खोटे असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेच चुकीचे आहे असे अनुमान काढता येईल? सर्व प्राणी पक्षी आहेत,
कोणतेही प्राणी पक्षी नाहीत, काही प्राणी पक्षी आहेत आणि काही प्राणी उडू शकतात. राईट आन्सर आहे ऑप्शन बी, नो ॲनिमल्स आर बर्ड्स. कोणतेही प्राणी पक्षी नाहीत. ठीक आहे. पुढील प्रश्न स्टेटमेंट दिलेले आहेत. ठीक आहे. स्टेटमेंट 1 म्हणते की भारतीय तर्कशास्त्र इंडक्शन आणि डिडक्शन याला स्वतंत्र प्रक्रिया मानते. आणि भारतीय तर्कशास्त्र सेकंड विधान म्हणते की भारतीय तर्कशास्त्र तर्कशास्त्राचा मौखिक दृष्टिकोन नाकारत नाही. ठीक आहे. वरील विधानांच्या प्रकाशात खालील पर्यायामधून सर्वात योग्य उत्तर निवडा. पहिलं म्हणतंय की स्टेटमेंट 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे. दुसरं म्हणते की स्टेटमेंट 1 आणि 2 दोन्ही चुकीचे आहे. तिसरं म्हणते की 1 बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. आणि चौथं म्हणते की 1 चुकीचं आहे, दुसरं बरोबर आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन 2, दोन्हीही विधान चुकीचे आहेत. पर्यावरणवादी सतत अणुऊर्जेच्या धोक्याबद्दल बोलत आहेत. दुर्दैवाने वीज कुठूनही आली तरी ती धोकादायक आहे. दरवर्षी शेकडो लोक अपघाताने विजेचा शॉक घेतात. यापैकी बहुतेक अपघात निष्काळजीपणामुळे होत असल्याने ते टाळता आले असते. फक्त जास्त सावधगिरी बाळगा. वरील युक्तिवादात कोणती चूक केली आहे, कोणतं फॅलेसी? रेड हेरिंग, स्लिपरी स्लोप, स्ट्रॉमॅन की हॅस्टी जनरलायझेशन? तर यामध्ये रेड हेरिंग ही फॅलेसी आढळते. खालीलपैकी कोणते विधान तार्किकदृष्ट्या कोणतेही पक्षी सस्तन प्राणी नाहीत च्या समतुल्य आहेत? सिमिलर सांगायचा आता, इक्विव्हॅलेंट अर्थ असलेला. काही पक्षी सस्तन प्राणी नसतात, काही पक्षी नसलेले सस्तन प्राणी आहेत, है ना. काही पक्षी नसलेले सस्तन प्राणी आहेत. कोणतेही सस्तन प्राणी पक्षी नसतात, तिसरा ऑप्शन. आणि चौथा ऑप्शन, सर्व पक्षी नसलेले सस्तन प्राणी आहेत. सो ऑप्शन सी बरोबर आहे. नो मॅमल्स आर बर्ड्स हे टोटली काय आहे, इक्विव्हॅलेंट आहे. नो बर्ड्स आर मॅमल्स म्हणजे नो मॅमल्स आर बर्ड्स, हे सिमिलर झाले ना दोन्ही. जर काही प्राणी पक्षी आहेत हे विधान असत्य असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेचच खोटे आहे असा निष्कर्ष काढते? काही पक्षी उडतात, काही प्राणी पक्षी नसतात, कोणतेही प्राणी पक्षी नाहीत आणि सर्व प्राणी पक्षी आहेत. इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट असेल ऑप्शन 4, ऑल ॲनिमल्स आर बर्ड. परत विधानांसारखं दिलेलं आहे, विधान दिलेले आहे. विधान 1 म्हणते क्लासिकल इंडियन स्कूल ऑफ लॉजिक न्याय नुसार कोणीही स्वतःचा अंदाज लावू शकतो. विधान 2 म्हणते न्यायशाळेनुसार स्वतःसाठी अनुमान काढणे ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे आणि सिलॉजिझमच्या वेगवेगळ्या सदस्यांच्या औपचारिक विधानाची आवश्यकता नाही. स्टेटमेंट 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत का? की स्टेटमेंट 1 आणि 2 दोन्ही चुकीचे आहेत का? की स्टेटमेंट 1 बरोबर आहे, 2 चुकीचं आहे का? की स्टेटमेंट 1 चुकीचं आहे आणि 2 बरोबर आहे? तर ऑप्शन ए बरोबर आहे. स्टेटमेंट दोन्हीही बरोबर आहेत. ठीक आहे. खालील युक्तिवादात कोणता अनौपचारिक खोटारडेपणा केला आहे? ज्योतिषशास्त्राचे दावे खोटे ठरवण्यासाठी शास्त्रज्ञ शतकानुशतके प्रयत्न करत आहेत आणि त्यापैकी एकही यशस्वी झाला नाही, म्हणून ज्योतिषाचे दावे खरे आहेत असा निष्कर्ष आपण काढला पाहिजे. निसरडा म्हणजेच स्लिपरी स्लोप, हॅस्टी जनरलायझेशन, आर्ग्युमेंटम ॲड इग्नोरेन्शियन, अपील टू इग्नोरन्स त्याला म्हणतो आपण, कालच्या सेशनमध्ये पाहिलं होतं, आणि फॉल्स क्लॉज. सो आर्ग्युमेंटम ॲड इग्नोरेन्शियल म्हणजेच अपील टू इग्नोरन्स. ठीक आहे. म्हणजेच जे खरं आहे ते वगळून जे चालू आहे ते गुपचूप ऍक्सेप्ट करायचं, याला अपील टू इग्नोरन्स म्हणतात. इग्नोरन्स कशाचा येते? रियालिटीचा इग्नोरन्स त्याला म्हटलं जातं. खालीलपैकी कोणत्या विधानाचा थेट अंदाज लावला जाऊ शकतो? सर्व सस्तन प्राणी 4 पायांचे प्राणी आहेत. ठीक आहे. आता यामध्ये या विधानाला काय करायचं? थेट अंदाज लावायचा. काय अंदाज लागतो? सर्व प्राणी 4 पायाचे सस्तन प्राणी आहेत का? की 4 पायांचे सस्तन प्राणी नसतात? की काही सस्तन प्राणी 4 पायांचे प्राणी असतात? की सर्व 4 पायांचे प्राणी सस्तन प्राणी आहेत? तर याचा राईट आन्सर आहे काही सस्तन प्राणी 4 पायांचे प्राणी असतात. ते कसं आहे? कशाचा अंदाज आहे? सर्व सस्तन प्राणी 4 पायांचे प्राणी आहेत, त्याचा सिमिलर आहे. खालीलपैकी कोणते विधान खालील विधानाशी विरोधाभासी आहे? ठीक आहे.
कसं आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके. काही आक्रमक विधान बघा, काही कुत्रे आक्रमक प्राणी नाहीत. मग याच्याशी कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. काही आक्रमक प्राणी कुत्रे नसतात. काही गैर आक्रमक प्राणी कुत्रे नसतात. काही कुत्रे आक्रमक प्राणी आहेत आणि काही कुत्रे नसलेले आक्रमक प्राणी असतात. सो याच्याशी कॉन्ट्रा पॉझिटिव्ह जर स्टेटमेंट म्हटलं विरोधाभासी, तर तो आहे काही गैर आक्रमक प्राणी कुत्रे नसतात. खालीलपैकी कोणते विधाने परस्पर विरोधी आहेत? सर्व वस्तू नाशवंत आहेत, काही वस्तू नाशवंत नसतात, काही वस्तू नाशवंत असतात आणि कोणत्याही वस्तू नाशवंत नसतात. ऑप्शन्स आहेत सी डी, ए डी, बी डी, ए सी. ए आणि डी बरोबर आहे. सर्व वस्तू नाशवंत आहेत आणि कोणत्याही वस्तू नाशवंत नसतात. दोन्ही सिमिलर आहेत ना, त्यामुळे. गावात माझा मार्ग शोधण्यासाठी मी रहिवाशांना मार्गदर्शनासाठी विचारतो. शास्त्रीय भारतीय स्कूल ऑफ लॉजिक न्यायानुसार खालीलपैकी कोणते ज्ञान साधन वापरले जाते? परसेप्शन प्रत्यक्षा, सिमिलॅरिटी उपमाना, इन्फरन्स अनुमाना, वर्बल टेस्टिमनी म्हणजे शब्दा. तर हे आहे वर्बल टेस्टिमनी, शब्दा. गावात माझा मार्ग शोधण्यासाठी मी रहिवाशांना मार्गदर्शनासाठी विचारतो आणि शास्त्रीय म्हणजे क्लासिकल इंडियन लॉजिक नुसार हे काय आहे, तर हे आहे वर्बल टेस्टिमनी. आज सरासरी आपण आपल्या आधीच्या पिढीपेक्षा दीर्घ आयुष्याची अपेक्षा करू शकतो. हे केवळ आणि केवळ लाखो समर्पित डॉक्टरांमुळे शक्य झाले आहे, ज्यांनी आपले चांगले आरोग्य सुनिश्चित केले आहे. खोटेपणा ओळखा. वरील युक्तिवादात समिती खालील पर्यायामधून आहे. कोणती आहे? हॅस्टी जनरलायझेशन, फॉल्स कॉज, स्लिपरी स्लोप की अपील टू अनक्वालिफाईड ऑथॉरिटी. तर हे आहे फॉल्स कॉज, खोटे कारण. ठीक आहे. एका अनौपचारिक खोटेपणा जिथे एखादी गोष्ट वस्तुस्थिती म्हणून गृहीत धरली जाते कारण ज्याच्या विरुद्ध अद्याप सत्य असल्याचे सिद्ध झाले नाही, त्याला काय म्हणतात? बेगिंग द क्वेश्चन, अपील टू इग्नोरन्स, कॉम्प्लेक्स क्वेश्चन और रेड हेरिंग. त्याला म्हणतात अपील टू इग्नोरन्स. An informal fallacy where something is assumed as a fact because the contrary of that is not yet proven to be true is called. जेव्हा काय होतं, एखादी गोष्ट आहे है ना, जिथे एखादी गोष्ट वस्तुस्थिती म्हणून गृहीत धरली जाते, म्हणजे सत्य आहे म्हणून गृहीत धरली जाते कारण त्याच्या विरुद्ध अद्याप सत्य आपल्याला काहीही सापडले, म्हणजे प्रूफ आपल्याकडे नाही, मग त्याला आपण खरं मानायचं. मग हे काय झालं? अपील टू इग्नोरन्स झालं. ठीक आहे. काही पांडे हे शाकाहारी प्राणी आहेत. ठीक आहे, म्हणजे पांडा जे असतो ना, ते शाकाहारी प्राणी आहेत. हे विधान सत्य म्हणून दिले असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेचच खोटे ठरवत आहे? कोणतेही पांडा शाकाहारी प्राणी नाहीत, सर्व पांडा शाकाहारी प्राणी आहेत, काही पांडा शाकाहारी प्राणी नाहीत आणि सर्व शाकाहारी प्राणी पांडा आहेत. तर यामध्ये ऑप्शन ए एक्झॅक्टली अपोजिट आहे, इमिडिएटली फॉल्स येतं. जर स्टेटमेंट म्हणते की काही पांडे शाकाहारी प्राणी आहेत तर कुठलाच पांडा शाकाहारी प्राणी नाही, हे त्याच्या उलट झालं, असत्य झालं. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने इतकी संबंधित आहेत की ते दोन्हीही खोटे असू शकत नाहीत जरी ते दोन्ही खरे असले तरी? समजते का? सर्व मशरूम बुरशी आहेत, मशरूम मध्ये बुरशी नसते, काही मशरूम बुरशी असतात आणि काही मशरूम बुरशी नसतात. ऑप्शन्स आहेत सी आणि डी, ए आणि बी, ए आणि सी आणि बी आणि डी. तर यामध्ये सी आणि डी जे आहे, म्हणजेच काही मशरूम बुरशी असतात आणि काही मशरूम बुरशी नसतात, है ना. आता यामध्ये बघा, जेव्हा असा प्रश्न आपल्याला विचारला जातो की इतकी संबंधित आहेत की ते दोन्ही खोटे असू शकतात तरी दोन्ही खरे नसले तरी असले तरी, यामध्ये आपल्याला अशी स्टेटमेंट शोधायची आहे जे एकमेकाशी सत्य आणि असत्य या संबंधामध्ये येते. ठीक आहे. तर यामध्ये जे आहेत ते आहेत आपलं सी आणि डी. सम मशरूम्स आर फंजाय आणि सम मशरूम्स आर नॉट फंजाय. ठीक आहे. सर्व क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती आहेत हे विधान सत्य मानल्यास खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असा अंदाज लावता येईल? काय म्हटलंय की सर्व क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती आहेत, हा एक स्टेटमेंट आपल्याला दिलेला आहे आणि त्याबद्दल सांगितलंय की हे जे विधान आहे ते सत्य जर आपण मानलं, खरं आहे असं मानलं, ट्रू आहे असं मानलं, तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठलं विधान चुकीचं आहे असा आपण अंदाज लावायचा आहे. तर खालचे विधान काय आहेत बघा.
कोणताही क्रिकेटपटू श्रीमंत नसतो. सर्व क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती आहेत असं म्हटलंय. तर हे कोणतेही क्रिकेटपटू श्रीमंत नसतो हे विधान त्याच्यासोबत मॅच होत आहे का, म्हणजे याच्या विरुद्ध होत आहे का, की काही क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती आहे, आणि ऑप्शन सी काही क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती नसतात, आणि ऑप्शन डी काही श्रीमंत व्यक्ती क्रिकेटपटू आहेत. ठीक आहे. तर या ऑप्शन्स मध्ये कुठले कुठले ऑप्शन्स या विधानाशी, म्हणजे सर्व क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती आहेत या विधानाशी उलट आहे, समजते का? म्हणजेच याला जर आपण खरं मानलं तर खाली दिलेल्या स्टेटमेंटमध्ये कुठला स्टेटमेंट चुकीचा आहे असं आपण बोलू शकतो, है ना? ऑप्शन बी आणि सी आहे का, की ए आणि सी आहे, का बी आणि डी आहे, की ए बी आणि सी आहे? तर ऑप्शन बी म्हणजेच ए आणि सी, कोणतेही क्रिकेटपटू श्रीमंत नसतो आणि काही क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती नसतात, है ना? आता कोणताही क्रिकेटपटू श्रीमंत नसतो असं जर म्हटलं तर याच्या विरुद्ध काय असेल? सर्व क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती असतात, बरोबर ना? म्हणजे हे म्हणजे हेच विरुद्ध आहे ना एकमेकाच्या. आणि ऑप्शन सी काय म्हणतोय? काही क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती नसतात. आणि जे विधान आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे, सर्व क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती आहेत, याच्याशी उलट म्हणजे असत्य जर म्हटलं तर ए आणि सी फक्त आहेत. कारण बाकी ए जो आहे तो म्हणतोय की कोणताही क्रिकेटपटू श्रीमंत नसतो, जे की सिमिलर आहे. आपल्याला सिमिलर नको आहे, आपल्याला विरुद्ध पाहिजे, बरोबर? आणि जे काय म्हणतात त्याला, सी जो आहे तो काय म्हणतोय, सॉरी डी जो आहे तो काय म्हणतोय, काही श्रीमंत व्यक्ती क्रिकेटपटू आहेत असं म्हणतोय, है ना? मग हे काय होणार? हे सुद्धा सिमिलर झाला. मग बी आणि डी सिमिलर होत आहे, आपल्याला काय पाहिजे? असत्य पाहिजे. कारण सत्य कुठला आहे? जो प्रश्नामध्ये दिलेला स्टेटमेंट आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते प्रस्ताव इतके संबंधित आहेत की ते दोन्ही खरे असू शकत नाहीत, जरी ते दोन्ही खोटे असू शकतात? सर्व फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत. कोणताही फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतो. काही फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत आणि काही फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतात. ऑप्शन्स आहेत ए बी, ए डी, सी डी आणि बी सी. तर यामध्ये राईट आन्सर आहे ऑप्शन ए आणि बी. ए काय म्हणते? सर्व फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत आणि कोणताही फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतो, है ना? मग हे काय कसे आहेत? एक आपल्याला सत्य पाहिजे, एक असत्य पाहिजे. म्हणजेच ऑप्शन आपल्याला क्वेश्चन काय विचारले? खालीलपैकी कोणते प्रस्ताव इतके संबंधित आहेत की ते दोन्ही खरे असू शकत नाहीत, म्हणजे दोन्ही खरे असू शकत नाही. एक खरं असू शकतं, एक खोटं असू शकतं, है ना? आणि दोन्ही खोटे असू शकतात असं असू शकतं, बरोबर? मग यामध्ये काय सांगितलंय की एक खरा आणि एक खोटा पाहिजे, बरोबर? आता खरं म्हटलं तर सर्व फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत. आता याच्या उलट काही फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत, सॉरी कोणताही फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतो. हे दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध आहे. तर ए आणि बी हे बरोबर उत्तर येतं. खालीलपैकी कोणते प्रस्ताव तार्किकदृष्ट्या समतुल्य आहे? कोणतेही कुत्रे आक्रमक प्राणी नाहीत. त्यानंतर आक्रमक प्राणी कुत्रे नाहीत. सर्व कुत्री आक्रमक नसतात आणि काही कुत्री आक्रमक प्राणी नसतात. ठीक आहे. कोणते प्रस्ताव तार्किकदृष्ट्या समतुल्य आहे? सी आणि डी, ए आणि डी, ए बी सी, बी आणि डी. यामध्ये ए बी सी हे कसे आहेत? समतुल्य आहेत. ठीक आहे. ए बी आणि सी यामध्ये डी जो आहे तो समतुल्य नाही. कोणतेही कुत्रे आक्रमक नाही प्राणी नाहीत. आक्रमक प्राणी कुत्रे नाहीत. सर्व कुत्री आक्रमक नसतात. हे तिन्हीच जवळपास सिमिलर अर्थ येत आहे. ठीक आहे. स्टेटमेंट दिलेले आहेत दोन. काय म्हणते बघा स्टेटमेंट 1. शास्त्रीय भारतीय लॉजिक स्कूल नुसार न्याय आम्ही एक्स आणि वाय मधील सार्वत्रिक सहवासाचा संबंध हे समजून घेतो की सर्व प्रकरणामध्ये एक्स ची उपस्थिती वाय च्या उपस्थितीसह असते आणि कोणत्याही घटना लक्षात न घेता असते. विधान 2 म्हणते की शास्त्रीय भारतीय भौतिकवादी असा युक्तिवाद करतात की दोन घटनांमधील सार्वत्रिक संबंध स्थापित केला जाऊ शकत नाही. न पाहिलेल्या प्रकरणाबद्दल शंका घेण्यास नेहमीच जागा असते. ठीक आहे. तर यामध्ये जे स्टेटमेंट दिले आहेत त्यामधले दोन्हीही स्टेटमेंट बरोबर आहेत. ठीक आहे. दोन्हीही स्टेटमेंट बरोबर सांगत आहेत आपलं क्लासिकल इंडियन स्कूल ऑफ लॉजिक बद्दल. ठीक आहे. आणि क्लासिकल इंडियन मटेरियलिस्टिक आर्ग्यू बद्दल.
सुद्धा. 10 मिलीग्राम पदार्थ X 10 उंदरांना दिले गेले, ते सर्व 2 मिनिटात मरण पावले. एक निष्कर्ष काढू शकतो, हा पदार्थ सरासरी उंदरांसाठी घातक आहे. वरील युक्तिवादात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? ए, हे घाईघाईने सामान्यीकरणाची चूक करते. बी, हे असंबद्ध निष्कर्षाची चुकीची चूक करते, म्हणजे इट कमिट्स द फॅलेसी ऑफ इररिलिव्हंट कन्क्लुजन. की सी, हा एक मजबूत प्रेरक युक्तिवाद आहे. की डी, हा एक कमकुवत तर्क आहे. ठीक आहे, तर यामध्ये ऑप्शन बी आणि डी हे सिमिलर आहेत, म्हणजेच हे असंबद्ध निष्कर्षाची चुकीची चूक आहे. ठीक आहे, आणि डी म्हणजे हा एक कमकुवत तर्क आहे, हे सिमिलर वाटतात. सर्व गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत, हे विधान सत्य मानल्यास खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असा अंदाज लावता येईल? ठीक आहे, सत्य आहे असं मानलेलं आहे, तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये पण काय विचारले? आपल्याला सत्यच विचारले, म्हणजे सिमिलर पाहिजे. कोणताही गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतो. काही गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत. काही श्रीमंत व्यक्ती गोल्फ खेळाडू आहेत आणि काही गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतात. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत बी डी, बी सी, ए डी आणि सी डी. तर ऑप्शन ए आणि डी हे दिलेल्या विधानाशी संबंधित आहे, दिलेल्या विधानाशी सत्य आहेत असं मानलं जातं. खालीलपैकी कोणते विधान सर्व कुत्रे अनुकूल प्राणी आहेत या विधानाशी विरोधाभासी आहे? कसं आहे? विरोधाभासी, कॉन्ट्राडिक्टरी आहे. कोणतेही कुत्रे अनुकूल प्राणी नाहीत. 2, काही अनुकूल प्राणी कुत्रे नसतात. 3, काही अनुकूल प्राणी कुत्रे आहेत. आणि 4, काही कुत्रे अनुकूल प्राणी नसतात. ठीक आहे, तर यामध्ये कॉन्ट्राडिक्टरी म्हटलं तर सम डॉग्स आर नॉट फ्रेंडली ॲनिमल्स, ऑल डॉग्स आर फ्रेंडली ॲनिमल्स, सम डॉग्स आर नॉट फ्रेंडली ॲनिमल्स. बरोबर, हे आहेत कॉन्ट्राडिक्टरी. खालीलपैकी कोणती विधाने तार्किकदृष्ट्या समतुल्य आहेत? काही मासे उभयचर नसतात, काही मासे उभयचर आहेत, काही मासे उभयचर नसलेले असतात, काही उभयचर नसलेले मासे नसतात. खालील पर्यायामधून योग्य उत्तर निवडा. फक्त ए बी, फक्त ए बी सी, फक्त ए सी आणि डी, फक्त सी आणि डी. तर यामध्ये ए सी आणि डी हे समतुल्य आहेत. ठीक आहे, दूरच्या टेकडीवर धूर असतो, धूर नेहमी आगीसोबत असतो, त्यामुळे टेकडीलाही आग लागलीच पाहिजे. शास्त्रीय भारतीय लॉजिक स्कूलनुसार वरील युक्तिवादातील साध्या मुख्य संज्ञापैकी कोणती संज्ञा अनुरूप आहे? टेकडी, आग, धूर की धुरकट टेकडी? तर यामध्ये धुरकट टेकडी हे बरोबर आहे. भारतीय जनता एवढी भोळी आहे की ते कोणत्याही स्टॉप गॅप उपायाला मान्यता देतील यावर प्रतिष्ठित संसद सदस्य खरोखरच विश्वास ठेवतात का? वरील युक्तिवादात कोणती चुकीची चूक आहे? बेगिंग द क्वेश्चन, रेड हेरिंग, अपील टू इग्नोरन्स की कॉम्प्लेक्स क्वेश्चन? तर हे काय आहे? कॉम्प्लेक्स क्वेश्चन आहे. ठीक आहे, खालीलपैकी कोणते विधाने तार्किकदृष्ट्या समतुल्य आहे? काही झाडे बुरशी नसलेली असतात, काही झाडे बुरशी नसतात, काही बुरशी वनस्पती आहेत आणि काही बुरशी नसलेल्या वनस्पती नसतात. ए, बी आणि डी काय म्हटलंय? तार्किकदृष्ट्या समतुल्य आहेत, म्हणजे समान अर्थ आहे त्यांचा, है ना? मग ए, बी आणि डी यांचा समान अर्थ आहे. सी जो आहे, काही बुरशी वनस्पती आहेत, हे टोटली अपोजिट आहे यांच्या. आता बघा, काही झाडे बुरशी नसलेली असतात, म्हणजे काही झाडे अशी आहेत त्यांना बुरशी नाही लागत किंवा बुरशी नसलेली असतात. बी काय म्हणते? काही झाडे बुरशी नसतात, है ना? सम प्लांट्स आर नॉट फंजाय, है ना? आता यामध्ये काय सांगितलंय? म्हणजे याचा अर्थ काही झाडे बुरशी असतात, है ना? आणि डी काय आहे? काही बुरशी नसलेल्या वनस्पती नसतात. आता हे फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ जो आहे, हे तिन्ही निगेटिव्ह वे मध्ये गेलेलं आहे. आणि फक्त सी म्हणजे थर्ड जो ऑप्शन आहे तो काय म्हणतोय? काही बुरशी वनस्पती आहेत, हे पॉझिटिव्ह वे मध्ये गेलेलं आहे. त्यामुळे सिमिलर जर म्हटलं, है ना, तर आपलं ए, बी आणि डी येतं. पुढील प्रश्न बघा. शास्त्रीय इंडियन स्कूल ऑफ लॉजिक न्यायानुसार खालीलपैकी कोणते अनुमान उपनयाशी संबंधित आहे? त्या पर्वताला आग आहे, ज्याला धूर असतो त्याला आग असते, उदाहरण 1 ओवन.
त्या पर्वताला आगीसोबत नेहमीच धूर असतो, कारण त्यात धूर आहे म्हणून त्या पर्वताला आग लागली आहे. तर ऑप्शन सी बरोबर आहे, ज्यामध्ये अनुमान है ना हे उपनयाशी संबंधित आहे, म्हणजेच त्या पर्वताला आगीसोबतच नेहमी धूर असतो. हे बरोबर आहे. खालीलपैकी कोणते प्रस्ताव तार्किकदृष्ट्या समतुल्य आहेत? काही पुरुष गर्विष्ठ मानव असतात, काही गैर अभिमानी मानव नसतात, काही माणसे अहंकारी नसतात आणि काही गर्विष्ठ माणसे पुरुष आहेत. खालील पर्यायामधून सर्वात योग्य उत्तर निवडा. बी आणि डी, ए आणि सी, ए बी आणि सी आणि ए सी आणि डी. यामध्ये सर्वात करेक्ट आन्सर जर म्हणायला गेलं तर ऑप्शन डी आहे, म्हणजेच 4 आहे, ए सी आणि डी. ठीक आहे. बघा, प्रपोजिशन हे जे आहे यामध्ये आलेलं आहे. प्रत्येक विधानाचं किंवा प्रपोजिशनचं तर्कशास्त्रीय समकक्ष म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलंट रूप आपल्याला समजून घ्यायचं आहे ना. तार्किकदृष्ट्या समतुल्य जे आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे सोप्या भाषेत. विधान ए काय म्हणतंय? सम मेन आर अरोगंट ह्युमन बीइंग्स. काही पुरुष अहंकारी मानव आहेत, बरोबर ना. काही पुरुष गर्विष्ठ मानव आहेत असं म्हणतंय. हे अस्तित्वात्मक विधान आहे, बरोबर, जे काही पुरुष अहंकारी आहेत असं दर्शवत आहे. विधान 2 काय म्हणते? काही गैर अभिमानी मानव नसतात, बरोबर, म्हणजेच नॉन मेन म्हणजे पुरुष नसलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे? स्त्रिया किंवा इतर असू शकतात, बरोबर. नॉन ॲरोगंट ह्युमन बीइंग्स म्हणजेच अहंकार नसलेले मानव, बरोबर. सेकंड ऑप्शन म्हणतो की नॉन ॲरोगंट ह्युमन बीइंग्स म्हणजे अहंकारी नसलेले मानव, बरोबर. जर काही अहंकार रहित मानव नॉन मेन नसतील तर त्याचा अर्थ काही अहंकार रहित मानव पुरुष असतील, बरोबर. हे विधान मूळतः अहंकार रहित लोकांबद्दल बोलत आहे. मग ए आणि सी मध्ये अहंकारी लोकांबद्दल चर्चा आहे, त्यामुळे हे तंतोतंत ACD च्या बरोबरीचे नाही, बरोबर ना. सी काय म्हणते बघा आता? सम मेन आर नॉट नॉन अरोगंट ह्युमन बीइंग्स. काही पुरुष, काही माणसे अहंकारी नसतात असं म्हटलेलं आहे ना थर्ड स्टेटमेंटमध्ये. म्हणजेच काही पुरुष अहंकारी आहेत, काही पुरुष अहंकारी नसतात म्हणजे काही आहेत, बरोबर ना, असा त्याचा अर्थ होतो. जे विधान ए च्या सिमिलर आहे, बरोबर ना, जे विधान ए च्या बरोबर आहे. ए आणि सी बरोबर आलं इथे आता, है ना, म्हणजे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे ए आणि सी, करेक्ट. आणि विधान डी जे आहे म्हणजे स्टेटमेंट डी जो आहे, काही गर्विष्ठ माणसे पुरुष आहेत, याबद्दल जर सांगायला गेलं तर काय सांगितलंय की सम मेन आर ॲरोगंट ह्युमन बीइंग्स, बरोबर. जर काही पुरुष अहंकारी असतील तर त्याचाच अर्थ काही अहंकारी मानव पुरुष असतील, बरोबर ना. म्हणूनच ए आणि डी सुद्धा सिमिलर झालं, इक्विव्हॅलंट झालं. म्हणून ए, सी आणि डी हे इक्विव्हॅलंट होतात आणि बी जो ऑप्शन आहे तो इक्विव्हॅलंट येत आहे, तो पूर्णपणे काय होतोय? विरुद्ध होतोय. समजलं? हा त्याचा अर्थ आहे. म्हणून आपलं ऑप्शन 4 जो आहे तो करेक्ट आहे. पुढे, जर काही क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज आहेत हे विधान खोटे असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेच खोटे आहे असा अंदाज लावता येईल? जर विधान खोटं आहे की सम क्रिकेटर्स आर फास्ट बॉलर्स, हे विधान खोटं असेल तर लगेचच खोटं असणारं विधान कुठलं असेल? बरोबर. ऑल क्रिकेटर्स आर फास्ट बॉलर्स, सर्व क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज आहेत. कोणताही क्रिकेटर वेगवान गोलंदाज नसतो. काही क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज नसतात आणि काही वेगवान गोलंदाज हे क्रिकेटर नसतात. यामध्ये जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए, म्हणजेच 1. ऑल क्रिकेटर्स आर फास्ट बॉलर्स. ठीक आहे. बघा, दिलेल्या विधानानुसार काही क्रिकेटपटू जे आहेत ते जलद गती गोलंदाज आहेत, फास्टर बॉलर आहेत. हे चुकीचं आहे. म्हणजेच एकही क्रिकेटपटू जलद गती गोलंदाज नाही असा त्याचा अर्थ होतो, बरोबर ना. याचा अर्थ असा की सर्व क्रिकेटपटू जलद गती गोलंदाज आहेत, हेही चुकीचे ठरणार, बरोबर. आता यामध्ये बघा, सर्व क्रिकेटपटू जलद गती गोलंदाज आहेत. पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणतोय की सर्व क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज आहेत, है ना. जर हे खरे असते तर काही क्रिकेटपटू जलद गती गोलंदाज आहेत हेही खरे असायला पाहिजे होतं, पण ते आहे का? ते नाही, ते चुकीचे दिले आहे, बरोबर. त्यामुळे विधान चुकीचं ठरतंय. समजतंय का? आपल्याला सिमिलर म्हटलं तर ते बरोबर येणार आणि चुकीचं म्हटलं तर ते अपोजिट येणार. सॉरी, त्याच्या चुकीच्या विधानासोबतच चुकीचं असणार आहे ते, तेव्हा आपण त्याला राईट आन्सर म्हणू शकतो. मग काय म्हटलं इथं? काही क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज आहेत, हे विधान खोटं आहे. म्हणजे काय?
काही क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज नाहीत असं त्याचा अर्थ आहे, खरा अर्थ. आणि पहिलं ऑप्शन काय म्हणते, सर्व क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज आहेत. हे काय काय ठरवायचं आपल्याला, तेही खोटं ठरवायचं आहे. मग त्याचा अर्थ काय होतो, सर्व क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज नाहीत. बरोबर ना. सिमिलर अर्थ होणारा कुठला ऑप्शन आहे, ऑप्शन ए आहे. त्यामुळे ऑप्शन ए आपला करेक्ट येतो इथे. बरोबर. खालीलपैकी कोणती विधाने इतकी संबंधित आहेत की ती दोन्ही सत्य असू शकत नाहीत जरी दोन्ही खोटे असू शकतात. सर्व क्रीडा व्यक्ती खेळाडू आहेत. कोणतेही खेळाडू खेळाडू नाहीत. काही क्रीडा व्यक्ती खेळाडू असतात आणि काही क्रीडा व्यक्ती खेळाडू नसतात. ए आणि बी, सी आणि डी, ए आणि डी, बी आणि सी. सांगा. सो ऑप्शन ए बरोबर आहे, म्हणजेच 1 बरोबर आहे, ए आणि बी. ठीक आहे. एका वेळेस ए आणि बी हे दोन्ही विधान सत्य असू शकत नाहीत, पण दोन्ही चुकीचे असू शकतात. बरोबर. यानुसार विधान ए काय म्हणते, स्पोर्ट्स पर्सन म्हणजे सर्व खेळाडू, सर्व स्पोर्ट्स पर्सन जे आहेत ते ऍथलेटिक आहेत, म्हणजे सर्व क्रीडा व्यक्ती ते खेळाडू आहेत असं म्हणताय ना पहिला. बरोबर. आणि याचा अर्थ असा होतो की एकही खेळाडू असा नाही जो ऍथलेटिक नाही, म्हणजे सर्व क्रीडा व्यक्ती हे खेळाडू आहेत असा त्याचा अर्थ होता. बी काय म्हणते, कोणताही खेळाडू किंवा कोणतेही खेळाडू खेळाडू नाहीत, ऍथलेटिक नाही. बरोबर. याचा अर्थ असा की एकही खेळाडू ऍथलेटिक असू शकत नाही. बरोबर. याचा अर्थ आपल्याला सांगितलंय की ए आणि बी हे काय आहेत, जरी दोन्ही खोटी असू शकतात, म्हणजेच दिलेल्या विधानामध्ये इतके संबंधित असायला पाहिजे की ते दोन्ही सत्य असू शकत नाहीत जरी ते दोन्ही खोटे असू शकतात. ठीक आहे. म्हणून ए आणि बी जे आहे ते राईट येतं. ए आणि बी जे आहे एकमेकांचे पूर्ण विरुद्ध आहेत, त्यामुळे दोन्ही एकाच वेळी सत्य असू शकत नाहीत. जर ए सत्य असेल तर बी चुकले आणि जर बी सत्य असेल तर ए चुकले असं होतं. बरोबर ना. पण दोन्ही चुकीचे असू शकतात, जसे की काही खेळाडू ऍथलेटिक असतील आणि काही नसतील, म्हणजे सी किंवा डी सत्य असेल. आपल्याला काय करायचंय, खोटे असणारं ठरवायचं, म्हणजे ए आणि बी बरोबर येतं. ठीक आहे. शास्त्रीय इंडियन स्कूल ऑफ लॉजिक न्यायानुसार खालीलपैकी कोणते अनुमान उपनयाशी संबंधित आहे. ऍप्लिकेशन ऑफ द युनिव्हर्सल कमिटन्स टू द प्रेझेंटेड केस, म्हणजे प्रस्तुत केसला सार्वभौम संगतीचा वापर. सोक्रेट्स इज अ मॉर्टल, सोक्रेटिस नश्वर आहे. बिकॉज ही इज अ मॅन, कारण तो माणूस आहे. हुएवर इज अ मॅन इज अ मॉर्टल, इन एक्झाम्पल प्लॅटो, जो माणूस आहे तो मर्त्य आहे, उदाहरणार्थ प्लॅटो. सोक्रेटिस इज अ मॅन हु इज इनव्हेरिएबली अ मॉर्टल, सोक्रेटिस हा एक माणूस आहे जो नेहमीच मर्त्य आहे. ठीक आहे. तर ऑप्शन डी हा बरोबर आहे, कारण यामध्ये बघा न्यायशास्त्रातील अनुमान, ठीक आहे, हे कसे असतात, हे 5 चरणामध्ये विभागले जाते. प्रतिज्ञा म्हणजे प्रास्ताविक निष्कर्ष, हेतू म्हणजे कारण, उदाहरण म्हणजे सार्वत्रिक नियम आणि त्याचा उदाहरणासह पुरावा, त्यानंतर उपन्याय किंवा उपन्याय त्याला म्हणतात, सार्वत्रिक नियमाचा जे अवेलेबल किंवा प्रस्तुत प्रकरण आहे त्याचा अनुप्रयोग करणं, आणि निगमन म्हणजे अंतिम निष्कर्ष. राईट. यामध्ये उपनय म्हणजे सार्वत्रिक नियमानुसार दिलेल्या विशिष्ट घटकावर तोच नियम लागू करणे. बरोबर ना. यामध्ये कुठला होतोय, त्याशी कुठलं रिलेटेड आहे, तर ऑप्शन डी रिलेटेड आहे. सोक्रेटिस हा मनुष्य आहे जो नित्यच मरशील असतो है ना, म्हणजे मर्त्य असतो. हे सार्वत्रिक नियमाचं प्रस्तुत प्रकरणावर लागू होतं. म्हणजेच काय, या ठिकाणी हे जे सत्य आहे हे सार्वत्रिक युनिव्हर्सल आहे, त्यामुळे युनिव्हर्सल लागू होणारं जर स्टेटमेंट कुठलं आहे म्हटलं तर ऑप्शन 4 आहे. ठीक आहे. जर कोणतीही धातू वायू नाहीत, बरोबर, जर कोणतीही धातू वायू नाहीत हे असत्य म्हणून दिले असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेचच सत्य असल्याचे अनुमान काढता येईल. आता अपोजिट शोधायचं बरं का. सर्व वायू धातू आहेत, सर्व धातू वायू आहेत, काही धातू वायू नसतात, काही धातू वायू आहेत. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत सी आणि डी, 2 ए आणि बी, 3 फक्त डी, की 4 ए आणि डी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, म्हणजे सॉरी ऑप्शन थर्ड, म्हणजे डी ऑप्शन ओनली. बघा, काही धातू वायू आहेत, हे डी ऑप्शन आहे. बरोबर. यामध्ये काय सांगितलं, जर नो मेटल्स आर गॅसेस है ना खोटे असेल तर त्याचा अर्थ किमान काही
धातू तरी वायू असतील असं यायला पाहिजे. म्हणजेच सम मेटल्स आर गॅसेस हे खरे असायला पाहिजे. पर्यायामध्ये बघा ऑल गॅसेस आर मेटल्स हे सांगितलंय, सर्व वायू धातू आहेत. बरोबर, हे निश्चितपणे खरे ठरू शकत नाही. बरोबर, नो मेटल्स आर गॅसेस असं म्हटलं तर ऑल गॅसेस आर मेटल्स हे काय होईल, पूर्णपणे खरे ठरू शकत नाही. बी काय म्हणते, सर्व धातू वायू आहेत, ऑल मेटल्स आर गॅसेस हे देखील निश्चित खरे ठरणार नाही. सी ऑप्शन जे आहे, सम मेटल्स आर नॉट गॅसेस, काही धातू वायू नसतात, हे ठामपणे सिद्ध करता येत नाही. म्हणजे व्यवस्थितपणे हे पूर्णपणे सिद्ध करता येणार नाही. आणि ऑप्शन डी जो आहे, सम मेटल्स आर गॅसेस, काही धातू वायू आहेत. बरोबर, हे खरे आहे. बरोबर, कारण बघा नो मेटल्स आर गॅसेस हे जर चुकीचं असेल, नो मेटल्स आर गॅसेस हे जर चुकीचं असेल तर त्याच वेळेला खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठलं खरं असू शकतं असं म्हटलेलं आहे. तर नो मेटल्स आर गॅसेस हे खोटं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मेटल्स आर गॅसेस, बरोबर ना, असं आहे. तर मग सत्य कुठलं म्हणता येईल, काही धातू वायू आहेत. बरोबर ना, जो की खऱ्या उत्तराशी संबंधित असणार आहे. राईट. पुढील प्रश्न, कोणतेही मासे, बघा सूची 1 आणि सूची 2 असे दिलेले आहेत, लिस्ट 1 आणि लिस्ट 2. त्यामध्ये आपल्याला मॅच करायचंय. लिस्ट 1 मध्ये आहे नो फिशेस आर मॅमल्स, ऑल फिशेस आर मॅमल्स, सम फिशेस आर मॅमल्स आणि सम मॅमल्स आर नॉट फिशेस. ठीक आहे. आणि सूची 2 मध्ये दिलेला आहे लॉजिक इक्विव्हॅलेंट. कोणतेही मासे सस्तन प्राणी नसतात, म्हणजे नो फिशेस आर नॉन मॅमल्स. कोणतेही सस्तन प्राणी मासे नसतात, काही सस्तन प्राणी मासे नसलेले असतात आणि काही सस्तन प्राणी मासे असतात. ठीक आहे. ऑप्शन 3 जो आहे तो एक्झॅक्टली बरोबर आहे. म्हणजेच ए, नो फिशेस आर मॅमल्स याच्याशी कुठला जुळतो, ऑप्शन 2 म्हणजेच नो मॅमल्स आर फिशेस. ठीक आहे. बी जो आहे ऑल फिशेस आर मॅमल्स, सर्व मासे सस्तन प्राणी आहेत, याच्याशी जुळतो आपला हा, की कोणतेही मासे सस्तन प्राणी नाहीत. सम फिशेस आर मॅमल्स, काही मासे सस्तन प्राणी आहेत, याच्याशी कुठला जोडतो, याच्याशी जोडतो तुमचा काही सस्तन प्राणी मासे असतात. आणि डी जो उरलेला आहे त्याच्यासोबत जोडतो आपला बी. ठीक आहे. काही प्राणी पक्षी आहेत हे विधान जर चुकीचे म्हणून दिले असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेच खरे आहे असा निष्कर्ष काढताय. सर्व प्राणी पक्षी आहेत, कोणतेही प्राणी पक्षी नाहीत, काही प्राणी पक्षी नसतात आणि सर्व पक्षी प्राणी आहेत. बी, एडी, सी की बी सी. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, म्हणजेच फक्त बी आणि सी हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणते विधाने इतके संबंधित आहेत की ते दोन्ही सत्य असू शकत नाहीत, जरी ते दोन्ही खोटे असू शकतात. ठीक आहे. सर्व झाडांना मुळे असतात, कोणत्याही झाडाला मुळे नसतात, काही झाडांना मुळे असतात आणि काही झाडांना मुळे नसतात. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत सी डी, ए बी, बी डी आणि ए सी. राईट आन्सर आहे ए आणि बी. न्याय शास्त्रीय भारतीय स्कूल ऑफ लॉजिक अनुसार खालीलपैकी कोणते बघित चुकीचे उदाहरण आहे. ठीक आहे. नॉन इन्फरन्शियल कॉन्ट्राडिक्टेड मिडल. ध्वनी गुणवत्ता आहे कारण तो दृश्यमान आहे, ध्वनी शाश्वत आहे कारण तो निर्माण होतो, सर्व गोष्टी अनादी आहेत कारण त्या जाणत्या आहेत आणि आग शीत आहे कारण तो एक पदार्थ आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी, फायर इज अ कोल्ड बिकॉज इट इज अ सबस्टन्स. खालील विधान कोणत्या तार्किक चुकीचे उदाहरण आहे. हत्ती उष्णकटिबंधीय हवामानात राहतात जेथे भरपूर वनस्पती आहेत, त्यामुळे शिकागो प्राणी संग्रहालयात आपल्याला कदाचित दिसणार नाहीत. ठीक आहे. मग याचा राईट आन्सर काय, यामध्ये काय विचारलंय, एक्झाम्पल ऑफ विच लॉजिकल फॅलसी, रेड हेरिंग, हॅस्टी जनरलायझेशन, फॅलसी ऑफ ऍक्सिडेंट की अपील टू ऑथॉरिटी. हे काय आहे, फॅलसी ऑफ ऍक्सिडेंट, अपघाताची चूक. ठीक आहे. जर प्रस्ताव काही बेडूक सस्तन प्राणी नसतात असत्य म्हणून दिले आहे तर खालीलपैकी कोणते प्रस्ताव लगेच खोटे असल्याचे अनुमान काढता येईल. काही बेडूक सस्तन प्राणी आहेत, सर्व बेडूक नसलेले सस्तन प्राणी आहेत, बेडूक सस्तन प्राणी नसतात की सर्व बेडूक सस्तन प्राणी आहेत. बेडूक सस्तन प्राणी नसतात हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणते प्रस्ताव इतके संबंधित आहेत की ते दोन्ही खरे असले तरी खोटे असू शकत नाहीत. ठीक आहे.
सर्व वाघ मानवभक्षक आहेत, काही वाघ मनुष्यभक्षक असतात, काही वाघ मानवभक्षक नसतात आणि कोणतेही वाघ मनुष्यभक्षक नसतो. ऑप्शन्स आहेत बी सी, सी डी, ए डी की ए सी. ते आहे बी आणि सी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता युक्तिवाद न्याय शास्त्रीय भारतीय शाळानुसार व्याप्यत्व सिद्धाच्या चुकीचे उदाहरण आहे? ध्वनी गुणवत्ता आहे कारण तो दृश्यमान आहे, ध्वनी शाश्वत आहे कारण तो श्रवणीय आहे, अग्नी थंड आहे कारण तो एक पदार्थ आहे आणि जिथे आग असते तिथे धूर असतो. तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी, म्हणजेच जिथे आग असते तिथे धूर असतो. ठीक आहे. खालीलपैकी कोणते विधान प्रेरक युक्तिवादांना योग्यरित्या लागू होते? ते निर्णायकपणे वैध आणि अवैध नाहीत, नवीन परिसर जोडल्याने वादात फरक पडत नाही, नवीन परिसर जोडल्याने वाद बळकट आणि कमकुवत होऊ शकतो, ठीक आहे, की पूर्ण आवश्यकतेसह परिसरातून निष्कर्ष काढला जातो. एडी, एसी, बीडी, एबी. तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी, म्हणजेच ए आणि सी. तर पेपर 2 साठी सुद्धा आपल्याकडे फुल कोर्स अवेलेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मॉक टेस्ट है ना, नोट्स, बहुपर्यायी प्रश्न, या सर्व गोष्टी तुम्हाला पेपर 2 साठी सुद्धा मिळणार आहे. तर आजच या कॉन्टॅक्ट वरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअप कॉल करून संपर्क करायचा आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा जॉईन करायचं आहे. लवकरात लवकर जॉईन करा, कारण प्रिपरेशन साठी तितका आपल्याला वेळ मिळेल आणि चांगल्या प्रकारे एकदम बारकाईने प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला सोल्युशन मिळत जाईल. ठीक आहे, त्यामुळे फटाफट जॉईन करा आणि त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल. ठीक आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया पुढच्या सेशनमध्ये आणखी नवीन प्रश्न असा.